मी छोटा जरी असलो परंतु संपर्क आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये असला सहभाग, तर त्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून येण्यामध्ये खूप मोठा भाग आम्ही केलेल्या कामामुळे त्या ठिकाणी झाला. खासदार साहेब एका फोनवरच्या निमंत्रणावरती त्या ठिकाणी आले. म्हणजे थोडक्यात एका निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय झाला. नमस्कार, मी निवेदक मनोज फलके मोकळं ढाकळमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. रायगड जिल्ह्यातलं महाड तालुक्यातलं पडवी पठार हा एक दुर्गम भाग आणि या दुर्गम भागातून 1980 साली आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक व्यक्तिमत्व मुंबईमध्ये दाखल झालं. मग पुन्हा 1990 साली महाडमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये ते दाखल झाले. खरं तर सत्ता नाही सेवेकरिता हे ब्रीदवाक्य घेऊन ते पुढे चालू लागले. 1993 साली अंबरनाथमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यावेळचे कामगार मंत्री साबीरबाई शेख आणि माजी ग्रामविकास मंत्री प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये शिवसेना संघटना वाढीसाठी ते कार्य करू लागले. अंबरनाथमध्ये कृष्णनगर येथे शाखेची बांधणी झाली, त्यावेळी ते विभाग प्रमुख झाले आणि सत्ता नव्हे सेवेकरिता या ब्रीदवाक्याप्रमाणे वॉर्डाचा विकास करू लागले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघेसाहेब यांच्या विचारांचा वसा पुढे नेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे 2005 साली स्वीकृत सदस्य, 2015 साली स्वबळावर निवडून आले. कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू, जनतेच्या मनातले आणि शहराचा विकास करणारे कार्यसम्राट नगरसेवक सुभाष नारायण साळुंके आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार. जय महाराष्ट्र. सुभाषजी, राजकारणामध्ये तुमची सुरुवात कधी झाली, कशी झाली आणि त्यासाठी शिवसेनाच पक्ष का? मी कल्याणमध्ये 1980च्या दरम्यान, त्यानंतर महाड कॉलेजला गेल्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेसोबत निगडीत झालो. हे निगडीत होण्याचं कारण असंच की सुरुवातीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार असतील की तमाम मराठी मनाचे मानबिंद म्हणून त्यांना संबोधलं जायचं की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेना. आणि तेव्हापासून शिवसेनेमध्ये सामील झालो आणि शिवसेना प्रमुखाचे विचार खऱ्या अर्थानं कृतीमध्ये उतरायचं असेल तर आपल्या त्या ठिकाणी सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो. म्हणून भारतीय विद्यार्थी सेनेची जी कॉलेजियन्स निवडणूक होती, विद्यापीठाची निवडणूक असते CRची, ती आम्ही त्या ठिकाणी लढवली आणि तेव्हापासून महाड कॉलेजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज त्या ठिकाणी शिवसेनेचा UR आणि CR बसवण्याचं काम त्यावेळेस केलं आणि तेव्हापासूनच शिवसेनेशी निगडीत राहून आणि सक्रिय सहभाग करून काम करण्याचं जे ध्येय होतं ते गाठण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1993ला मी अंबरनाथमध्ये आलो आणि अंबरनाथमध्ये आल्यानंतर ह्या ठिकाणी तत्कालीन त्यावेळचे कामगार मंत्री शिवभक्त साबीरबाई शेख असतील किंवा आमचे महाड विधानसभेचे आमदार आणि त्यावेळचे आपले ग्रामविकास मंत्री असतील यांचा अत्यंत सलोख्याचा संबंध. मी छोटा जरी असलो परंतु संपर्क आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये असला सहभाग, त्यामुळे त्यांच्याशी असणारी जी काही सांगड होती किंवा त्यांच्यावर्षी असली जवळीक होती, त्यामुळे इथे आल्यानंतर सुद्धा शिवसेनेशी जोडले गेलो. आणि मी हिल पार्क बिल्डिंगमध्ये राहत असताना कृष्णनगरच्या लगत त्या ठिकाणी होते, ते तिथे राहत असताना तिथेसुद्धा शिवसेनेचं काम ह्या ठिकाणी चालू केलं. मग शाखा नव्हती, मग शाखा आपण कृष्णनगरच्या जे जागा मोकळी जागा होती गावदेवी मंदिराच्या समोर, तिथे शाखा उभी करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला. आणि असं करत असताना त्यावेळेस आपलं काम आणि कार्य बघून मी कंपनीमध्ये कामाला सुद्धा होतो आणि उरलेल्या वेळात पक्षाचं काम करायचं आणि पक्षाचं काम करत असताना त्या ठिकाणी शाखा झाल्यानंतर मला जबाबदारी त्या ठिकाणी दिली, विभाग प्रमुखाची जबाबदारी दिली. आणि विभाग प्रमुखाची जबाबदारी देत असताना आपल्या कृष्णनगर भाग असेल, शिवाजीनगर भाग असेल, कैलासनगरचा भाग असेल, या संपूर्ण भागामध्ये संघटन बांधणीचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं. आणि प्रत्येक गोष्टीला इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते, नुसते पैसे लागतात असं नाही. आज वडापाव खाऊनसुद्धा त्या ठिकाणी काम करता येतं आणि संघटना बांधणी करता येते, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये शिवसेनेला निवडणुकीमध्ये त्याचासुद्धा फायदा झाला. ह्या प्रभागामध्ये त्यावेळेचा 34 नंबर प्रभाग असेल किंवा त्या तिकडच्या कैलासनगरचे प्रभाग म्हणजे वाढ असतील, तर त्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून येण्यामध्ये खूप मोठा भाग आम्ही केलेल्या कामामुळे त्या ठिकाणी झाला. आणि हे होत असताना कधी आपण स्वतःचा विचार न करता, तुम्ही पाहत असाल की 2000ची निवडणूक असेल त्यावेळेस वाढ प्रभाग OBC झाला. OBC झाल्यानंतर आम्ही OBC हेगडे म्हणून होते, परशुराम प्लंबर होते, मग प्लंबरला त्यांना OBC म्हणून त्यांना शिवसेनेत तिकीट दिलं. त्यांना निवडून आणण्याचं काम, पूर्ण नियोजनाचं काम त्या ठिकाणी मी केलं आणि त्यामुळे ते एक हाती निवडून आले आणि ते पण एक भाजपचा मातबर कार्यकर्ता म्हणता येईल, नेता म्हणता येईल, पदाधिकारी म्हणता येईल. त्यावेळेस सुधीर कबरे यांच्या विरुद्ध ती निवडणूक आम्ही
एक खाती त्या ठिकाणी जिंकलेली आहे. आणि हे जिंकत असताना ह्या नंतरचा प्रभाग महिला त्या ठिकाणी झाला. महिला झाल्यानंतर माझं 1996ला लग्न झालं. माझी मिसेससुद्धा सुशिक्षित आहे, सुवर्ण म्हणून, ती पण कार्यरत होती. परंतु मी एक गरीब गरजू जी काम करणारी महिला आहे, जी घरकाम करणारी महिला होती, तिला आम्ही त्या ठिकाणी सर्वानुमते तिला निवडणूकसाठी, मला खूप रेटा होता की तुमच्या पत्नीला त्या ठिकाणी तिकीट देऊन ती निवडणूक तुम्ही हे करा. परंतु त्यावेळेस 2005ला आम्ही ती सर्वसामान्य महिलेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि तिला निवडूनसुद्धा त्या ठिकाणी आणलं. आणि त्यावेळेला मला वाटतं स्वीकृत सदस्य तुम्ही मग झाले. ते निवडून आल्यानंतर पक्षाने त्यावेळेस ते हा जो भाग आहे पूर्वीचा आहे, परंतु त्यानंतर जी थेट निवडणूक त्यावेळेस झाली ती थेट निवडणूक नगराध्यक्ष पदाची होती. गुलाबराव खंचुले हे होते आणि तो भाग, इकडचा भाग, त्यावेळेस पक्षाला आरक्षणामुळे आम्ही वंचित राहिलो होतो. बरोबर. आणि त्यावेळेस मला पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून मला निस्वार्थीपणे, लोक म्हणतात पैसे लागतात पदनियुक्तीला, माझं एकही रुपया न घेता मी केलेल्या कामाच्या जीवावरती मला पक्षाने, त्यावेळेचे आपले जिल्हाप्रमुख म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब होते, त्यांनी मला स्वीकृत सदस्य त्या ठिकाणी सन्मानित केलं, मला दिलं. आणि तो जो काळ होता स्वीकृत सदस्य म्हणून मी नगरपालिकेमध्ये त्या सभागृहामध्ये अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला की ज्या शहराच्या उपयोगी पडतील. माझं असणारं जे मी BSc केमिस्ट्री केलं, माझं असणारं शिक्षण आणि गेल्या अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करत असताना त्याचा फायदा मला होता. म्हणजे केल्याने होता, आधी केलीची पाहिजे, ही भावना खूप महत्त्वाची आहे. बरोबर. आणि म्हणून मी त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवरायांचं कुठेही अस्तित्व नगरपालिकेमध्ये नव्हतं. दोन्ही बाजूला, एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता, दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी यांचा पुतळा होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जे अस्तित्व त्या नगरपालिकेच्या प्रथमदर्शनी पाहिजे होतं, ते मला नेहमी खटकत होतं. आणि म्हणून त्यावेळेस मी त्या सभागृहामध्ये, त्यावेळेस नरेश कुंभार म्हणून बिचार ते वारले, नरेश कुंभार म्हणून कल्याणचे शिल्पकार होते, त्यांना मी बोलून घेतलं आणि त्यांच्याकडून एक म्हणजे शिवराज्याभिषेकाचा हे घेतलं, एक त्याला बोलता येईल तेलचित्र बोलता येईल. तर तेलचित्र आपण त्यांच्याकडून बनवून घेतलं आणि ते तेलचित्राचं साधारणतः 1.5 लाख रुपयाचं होतं. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की नगरपालिकेच्या प्रथम दर्शनी जे तेलचित्र उभं राहिलं ते केवळ न केवळ आपल्या पाठपुराव्यामुळं. आणि ते होत असताना 2 वेळा ते कोटेशन टेंडर म्हणता येईल किंवा कोटेशन रिकॉल झालं आणि ते टेंडर त्यामुळे DSRमध्ये रेट नसल्यामुळे ते टेंडर ओपन होऊ शकत नाही, असं तात्कालीन त्यावेळचे मुख्याधिकारी होते सुधीर राऊत आणि हे नगराध्यक्ष होते गुलाबराव खंचुले. तर त्यावेळेस सभागृहामध्ये मी ते सभा थांबवली होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेलचित्राला तुम्हाला DSR रेट लागतो, जोपर्यंत छत्रपती शिवरायांचं तेलचित्र लागत नाही किंवा त्याचं कोटेशन त्या ठिकाणी उघडत नाही तोपर्यंत ही सभा चालणार नाही, असं ठामपणे त्यावेळेस आपण निक्षून सांगितलं. आणि त्यावेळेस सर्व सभागृहानं त्या ठिकाणी आपला पाठिंबा दिला आणि त्या सभागृहामध्ये ते कोटेशन उघडलं गेलं. आणि नंतर ते त्या ठिकाणी तेलचित्रात बघताय त्या नगरपालिकेत जुनी जी इमारत होती त्या ठिकाणी ते लागलं. हा एक कार्याचा आणि शिवकार्याचा तो माझा पहिला प्रयत्न होता. अशा अनेक गोष्टी जिथे इथं उणिवा दिसतात तिथे ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेना कशी पोचेल, शिवसेनेचं कार्य कसं पोचेल, संघटना कशी वाढेल, तर त्यावेळेस केलं. त्यावेळेचे शहर प्रमुख असतील किंवा पदाधिकारी असतील, त्यांच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये किंवा प्रत्येक शिवसेना पक्षाचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेतणं, आघाडीवरती भाग घेणं हे आपण केलेलं आहे. एक वेळ आपण म्हणजे कधी घरची, नोकरीची किंवा जेवणाची कधी आपण अपेक्षा केली नाही. उपाशी तापाशी राहूनसुद्धा दिलेली जी काय जबाबदारी आहे, दिलेलं जे काय काम आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी त्यावेळेस साहेबांनी दिली होती, त्यावेळेस 2.5 वर्षाचा कालावधी सर्वांना 2.5 वर्षे देणार, पण ती माझा कालावधी पूर्णपणे 5 वर्षाचा त्या ठिकाणी मला स्वीकृत सदस्याचा त्या ठिकाणी मिळाला. आणि त्यावेळेस खूप प्रामाणिकपणे काम केलं, निस्वार्थीपणे, केवळ न केवळ जे जबाबदारी दिलेली आहे, जे पक्षाचं काम आहे ते काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण केला. मग तुम्ही इतकं सगळं जे तुमच्यावर जबाबदारी दिली, 1990 पासूनचा तुमचा जो म्हणतात ना निष्ठावंत शिवसैनिकाचा जो काही प्रवास आहे, मग 2015 साली तुम्ही सडनली अपक्ष म्हणून उभे राहिलात, निवडून आलात. मग त्यावेळेला असा का विचार केला गेला? नाही, 2015चं तुम्ही म्हणाल तर त्यापूर्वीचं 2010 येतं. म्हणजे आम्ही काम करत असताना अनेक चढ उतार त्या ठिकाणी झाले. प्रभागाचं पार्टिशन, डिलिमिटेशन त्याला बोलता येतात, ते त्या ठिकाणी झालं. मी विभाग प्रमुख होतो. त्याचबरोबर माझी पत्नी सुवर्ण साळुंके ही सुद्धा विभाग संघटिका म्हणून त्या ठिकाणी काम करत होती. आम्ही काम करत असताना त्यावेळेच्या पूर्वीचे जे नगरसेवक ह्या प्रभागामध्ये पक्षाने त्यावेळेस दिले होते,
2005ला. तर त्यावेळेस डिलिमिटेशनमुळे त्या व्यक्तीचा जो जनसंपर्क होता तो जनसंपर्क कुठेतरी कमी पडला आणि शिवसेनेचा नगरसेवक त्याकडे काम करू शकला नाही, ही भावना लोकांमध्ये त्या ठिकाणी गेली आणि त्याचा फटका 2010च्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी झाला. आणि मग त्यानंतर आम्ही ठरवलं की थेट लोकांपर्यंत काम करणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं. आणि 2010 ते 2015 ही जी काय निवडणूक होती त्यावेळेस ते अपक्ष म्हणून जी व्यक्ती निवडून आल्या त्यांचा सुद्धा लगेच त्वरित जाऊन आम्ही सत्कार त्या ठिकाणी केला. एवढी भावना सुद्धा त्या ठिकाणी आपण ठेवली. आणि 2015ची जी काय निवडणूक आहे त्यापूर्वी 2014 असेल आणि त्यावेळी 2014ची आपली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये तत्कालीन आपले शिवसेनेचे त्यावेळेचे उपनेते होते आणि नेते आमचे जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. ते सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव, कारण की त्यावेळेचे खासदार जे होते ते अनंत परांजपे होते, त्यांनी पक्ष सोडला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. मग त्यामुळे पोकळी एक निर्माण झाली होती आणि नेमकंपणाने कुणी लढावं हा पक्षासमोर पेच असताना त्यावेळेचे शिवसेनेचे जे काही नेते ते पक्षप्रमुख होते त्यांनी शिंदे साहेबांना सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली तर ही सीट त्या ठिकाणी निघेल. आणि खासदार त्यावेळेस त्यांचं MD करत होते आणि नवीनच होते राजकारणाशी आणि त्यांचा काही संबंध त्या ठिकाणी नव्हता. तरी ह्या नौका चेहरा त्यावेळेस राजकारणामध्ये शिंदे साहेबांनी आणला आणि आणल्यानंतर सर्वांनी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये असेल की अत्यंत प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी काम करून त्यांना निवडून त्या ठिकाणी आणलं. आणि निवडून आणल्यानंतर पहिला जो कार्यक्रम कुठं असेल तो माझ्या प्रभागामध्ये माझ्या विभागामध्ये झाला. तो म्हणजे 2014चं माझं संवाद जनसंपर्क कार्यालय, की माझं घर छोटं होतं, माझी आई आजारी असायची, माझ्याकडे लोक यायची, मी नलिनी बिल्डिंगमध्ये राहायचो, लोक यायची पण जागा अपुरी त्या ठिकाणी असायची. माझी आई बेडरिडन होती, 6 वर्षे बेडरिडन होती आणि बेडरिडन असतं तिथं कधी कधी काय कळत नसायचं, खूप अडचणी असायच्या. पण त्या अडचणीला सुवर्णाने खूप साथ दिली, मुलांनी सुद्धा साथ दिली. मग त्यावेळेस आम्ही ठरवलं की एक छोटंसं ऑफिस किंवा कार्यालय त्या ठिकाणी असावं आणि ते ऑफिस देण्यासाठी सुद्धा म्हणजे विष्णू मोरे म्हणून आहेत ते सुद्धा मागे लागले की मला जागा विकायचे. जे माझं आता जे संवाद जनसंपर्क कार्यालय भक्तिशक्ती चौकामध्ये ते त्या व्यक्तीने की ही जागा जर तुम्हाला दिली तर त्या जागेचा तुम्ही सदुपयोग कराल, लोकांसाठी तुम्ही त्याचा वापर कराल, शिवसेनेचा तुम्ही तिथे प्रसार वाढवण्यासाठी उपयोग कराल, ह्या माझ्याशी गळ घातली. आणि त्यावेळेस त्यांनी ती जागा मला बळजबरीने, त्यांना पण आर्थिक अडचण होती, मग ती त्यातून मार्ग काढता मुलाचं शिक्षण त्या ठिकाणी होतं आणि त्यावेळेस नेमके त्यांना काय पैसे पाहिजे होते, मग त्या पैशाची तरतूद कुंभा उरलेले पैसे नंतर द्या. मग असं करता ती डेअरिंग केली आणि ती जागा त्या ठिकाणी संवाद जनसंपर्क कार्यालय उभं राहिलं. आणि ते कार्यालय उभं राहिलं, उद्घाटन क्रमांक मी साहेबांना फोन केला, खासदार साहेबांना. खासदार साहेब एका फोनच्या निमंत्रणावरती त्या ठिकाणी आले आणि खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिला कार्यक्रम कुठला असेल तर सुभाष साळुंखेंच्या सुवर्ण साळुंखेंच्या संवाद जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. आणि हा खूप अभिमानास्पद आणि गौरवाचा भाग त्या ठिकाणी आम्हाला वाटतो. आणि मग ती काही लोकांनी त्यावेळेस उद्घाटनाला पण नाही आले. म्हणजे एखादा कार्यकर्ता जर तो काम करतोय तो ऑफिस म्हणजे कार्यालय उडून काय नगरसेवक होता येतं का? बरोबर. असे त्यावेळेचे आमच्याच आजूबाजूला असणारे नेतृत्व असेल त्यांनी त्यावेळेस आम्हाला हिनवलं होतं. परंतु असाध्य ते साध्य करीती सायस कारण अभ्यास होतो कामाने. बरोबर. ह्या उक्तीनुसार ठीक आहे आम्ही ते बायपास करून आम्ही आपलं जनसेवेचे काम करत राहिलो आणि काम करताना पक्ष संघटना असेल किंवा अजून कोणी असेल कधी आम्ही विसर पडला नाही. आणि त्यावेळेस निवडणूक लागली आणि सुभाष साळुंखेंना तिकीट मिळणार नाही असं कुणाला वाटलं नव्हतं, कारण अनेक वर्षानंतर तो वार्ड ओपन झाला. मला माहिती आहे रोटेशनमध्ये 2दा-3दा ते फिरतं आणि तो वार्ड ओपन झाला, जनरल झाला. आणि जनरल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बाबा ही निवडणूक संधी आपल्याला आता आलेली आहे की आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची, लोकांचा मतदारांचा आपल्यावरती किती विश्वास आहे ते संपादन करण्याचा. मग त्यावेळेस की सुभाष साळुंखेंना तिकीट दिलं जाणार, नाकारलं जाणार नाही. सुभाष साळुंखेचं काम एवढं आहे, संपर्क एवढा चांगला आहे, नेत्यांशी आदरयुक्त त्या ठिकाणी त्यांचे संपर्क आहे, भावना आहे, का दिलेलं काम निष्ठेने ते पूर्ण करतात. त्यामुळे मला कुठे तिकीट नाकारलं जाईल असं कुणाचीच भावना नव्हती. परंतु मला काय गोष्टीची जाणीव झाली की जे स्थानिक नेतृत्व आहे ते तुमचा वापर फक्त कामासाठी करतं, तुमचा टॅलेंटचा उपयोग तुमच्या त्यांच्या कामासाठी वापर होतो. परंतु जेव्हाच त्याला संधी देण्याची वेळ असते तो त्या कार्यकर्त्याचा विसर पडतो आणि आपल्या जवळची लोक की आपल्या त्यांना पुढं आणायचं अशी काही नीती
आम्ही पाहिली होती. म्हणून त्यावेळेस पक्षाने तिकीट देत असताना त्यावेळेस तुम्हाला परिस्थिती माहिती असेल किंवा नसेल काय माहिती नाही. म्हणजे थोडक्यात एका निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय झाला असं म्हणायला काही हो हरकत हो नाही. हो हा अन्याय झाला. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलेलं आहे की अन्याय सहन नाही करायचा, अन्याय सहन नाही करायचा आणि अन्याय कुणावरती करायचा पण नाही. हे शिवसेना प्रमुखाचं बाळकडू आम्हाला लहानपणापासून मिळालेलं आहे. आणि म्हणून हा जो काय अन्याय होता हा नेतृत्वाचा नव्हता, हा स्थानिक राजकारणाचा होता. आणि म्हणून आपली कर्तृत्व असून सुद्धा, आपली लोकांमध्ये जनभावनामध्ये चांगलं वातावरण असून सुद्धा जर संधी 10-15 वर्षांतर 15-20 वर्षांतर मिळते आणि ते तुम्हाला डिनाय केलं जातं, तुम्हाला बाजूला जर करत असेल तर त्यावेळेस उठाव करणं खूप गरजेचं असतं, क्रांती करणं गरजेचं असतं. हे बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून त्यावेळेस आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर काय करावं लागेल? उठाव करायला. उठाव करायला लागेल. बरोबर. आपल्याला निवडणूक, म्हणून त्यावेळेस आम्ही ठरवलं की निवडणूक ही लढायचीच, म्हणजे असंच मानण्यापेक्षा लढून मारायचं. आणि म्हणून त्यावेळेस ती निवडणूक ही अपक्ष म्हणून निवडली गेली. अनेक लोकांनी मला हे दिलं की आमच्या पक्षाकडून लढा, इकडून लढा, तिकडून लढा. मी बोललो नाही, मी लढणार तो अपक्षच लढणार. आणि तुम्हाला मी सांगतो की त्यावेळेस माझे छोटे छोटे कार्यकर्ते असेल, माझं पूर्ण कुटुंब असेल, सुवर्ण असेल, सार्थक असेल, मानसी असेल, हे सगळे म्हणजे जेव्हा आम्ही प्रचार करायचो त्यावेळेस आपली निशाणी धनुष्यबाण असं माझी मुलं पटकन तोंडातून यायची. त्यावेळेस माझी निशाणी होती कबशी होती. नाईलाजाने ती आपल्याला घ्यावी लागली. परंतु म्हणजे बघा की शिवसेना कुटुंबामध्ये किती रुजलेली आहे आणि ती मनापासून त्या ठिकाणी रुजलेली आहे. मग त्यावेळेस रडायला यायचं, जड जायचं. परंतु माझ्या ह्या ठिकाणच्या RSSचे कार्यकर्ते असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, माझे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, पक्षातले पण सुद्धा पदाधिकारी असतील, त्यावेळेस सांगितलं की सुभाषजी तो निर्णय घेतला तो योग्य आहे, आम्ही तुमच्या सोबत त्या ठिकाणी आहोत. कार्यकर्ते रडले आमचे. शिंदे साहेबांना जाब विचारला, समीर सारखा आमचा कार्यकर्ता जाऊन जाब विचारला, मॅम आम्हाला तिकीट का नाही दिलं? अविनाश पाटील ते धडाधडा रडलं. असे कार्यकर्ते आहेत ना. मी काय खूप मोठा नाही आहे, परंतु त्यावेळची जी परिस्थिती होती त्यामुळे ती निवडणूक आपल्याला लढायला लागली. आणि निस्ती लढली नाही तर एखादी ती जिंकली सुद्धा. अनेक अडथळे माझ्याबरोबरचे असणारे कार्यकर्ते, त्यांना दम देणं, त्यांना फोन करणं, त्यावेळेस बरंच शेटनं इथं आणून ठेवलं होतं. वेगवेगळे लोक मतदारसंघातले, मी निवडणुकीचं काम रणनीतिकार म्हणून मला पक्ष नेहमी जबाबदारी द्यायचा. मग ती उल्हासनगरची असो, ठाण्यामध्ये काम करणं असो, किंवा कल्याण डोंबिवलीची महापालिकेची निवडणूक असो, किंवा मीरा भाईंदरची असो, त्या ठिकाणी मी पक्षाचं काम केलेलं आहे. त्यामुळे ही रणनीती करत असताना माझ्या वार्डामध्ये माझ्या विरुद्ध इतर लोक आणून वातावरण खराब करणं, मला दबाव टाकणं, असं सुद्धा त्या ठिकाणी झालं. म्हणजे अशी जाणीव झाली की आपलेच माणसांनी आपल्या सभोवताली हे राजकारण उभं केलंय. हो, नक्कीच. आणि म्हणून मी शेवटी काय, मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बरोबर. मी पण निष्ठावंत शिवसैनिक, कडवट शिवसैनिक आहे. भले ठीक आहे आर्थिक परिस्थिती आमची कमजोर असेल किंवा कमी असेल, परंतु विचारधारा जी आहे, आमची निष्ठा ही कमजोर नाही ठरली. आणि म्हणून त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि अंबरनाथमध्ये हे पहिलं उदाहरण आहे. काय अंबरनाथमध्ये पहिलं उदाहरण आहे की त्यावेळेस अपक्ष निवडून शिवसेनेच्या उमेदवाराचा, भाजपच्या उमेदवाराचा, मनसेच्या उमेदवाराचा त्यावेळेस पराभव केला. क्या बात आहे. माझ्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि नंतर तुम्ही पाहतच असाल. मग तुम्ही निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षाचा असा काही विचार केला? काही ऑफर तुम्हाला आल्या? नाही, ऑफर भरपूर आल्या. माझ्या घरी भरपूर ऑफर आल्या. आपल्या माहितीमध्ये असणारे जे आताचे जे पक्ष आहेत तर त्यांनी सुद्धा ऑफर केल्या. काय माझ्याकडे येऊन गेले, आम्ही हे देतो, ते देतो. बरंचसं काय झालं की मी त्यावेळेस ठरवलं, चूक ही शिंदे साहेबांची नव्हती, चूक ही माझ्या खासदारांची नव्हती, चूक ही स्थानिक नेतृत्वाने वेटीस धरण्याचं काम आणि बाजूला करण्याचं काम, एका सक्षम व्यक्तीला बाजू करण्याचं काम त्या ठिकाणी होतं. आणि त्यावेळेस मी सांगितलं, माझ्यापेक्षा जास्त काम केलेला व्यक्ती असेल त्याला जर त्या उमेदवारी दिली असती तर मीही उठाव केला नसता, बंडखोरी केली नसती. पण मला दाखवून द्यायचं, शिवसैनिक जो आहे कार्यात, इथला मतदार हा काम करणाऱ्या व्यक्तीला साथ त्या ठिकाणी देतो. आणि त्यावेळेस माझ्याकडे आलेल्या ऑफर अवश्य धुडकावून लावल्या. का? माझं शिंदे साहेबांवरती प्रेम होतं, निष्ठावंत, त्यांची काहीच चूक नव्हती. आणि मी त्यांना सांगितलं होतं, ते माझ्या त्यावेळेच्या वेळेस कार्यालयात जाताना मला भेट दिली त्यांनी, सुभाष तुला काय पाहिजे? मी म्हटलं साहेब तुमचा आशीर्वाद पाहिजे. बरोबर, आशीर्वाद पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांनी काय मदत वगैरे 200% निवडून येणार, 100% नाही 200% मताने मी निवडून येणार, तुमच्यासोबत राहणार. त्यावेळेस मी साहेबांना शब्द दिला होता. आणि निवडून आल्यानंतर सुद्धा इतर ऑफर धुडकावून लावल्या, परंतु पक्षाकडून सुद्धा मी कुठल्याही ह्याची अपेक्षा केली नाही. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राहिलो, कुठल्याही आडेविडे न घेता न काही करता.
त्यांच्याबरोबर राहील. आणि त्यांना मी एकच सांगितलं होतं की साहेब मला काही नको, मला फक्त अंबरनाथ शहराच्या विकासाबरोबर माझ्या प्रभागाचा जो विकास आहे तो गेल्या अनेक वर्ष मी योजलेला आहे. बघा, राज्यसत्तेशिवाय पर्याय नसतो. बरोबर. तुम्ही जर सत्ता तुमच्या हातात असेल, आता अनेक वेळा आम्ही दुसऱ्यांना नगरसेवक बनवण्यामध्ये आम्ही मदत केलेली आहे. परंतु जेव्हा स्वतःकडे अधिकार असतात तेव्हा आपल्या मनातले ज्या काही संकल्पना असतात, विचार असतात, त्या कृतीमध्ये त्या ठिकाणी आणू शकतो. बरोबर. याच्यामध्ये त्यामुळे मी फक्त त्यावेळेस साहेबांना तेच सांगितलं होतं की मला माझ्या विकासासाठी अपेक्षित असणाऱ्या ज्या काही निधी असेल, गोष्टी असेल, त्याचं पाठबळ मला असावं. बाकी आपल्या आशीर्वादा व्यतिरिक्त मला काही नको, म्हणून त्या धुडकावून लावल्या आपण. 2015 साली तुम्ही निवडून आलात, तर तुमची पहिली वचनपूर्ती काय होती? 2015ला निवडून आल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मी कुठली गोष्ट मागितली होती, मला स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचा सभापती नगरपालिकेचा बनवला. आणि त्यावेळेस सिवरेज ड्रेनेज ह्याची योजना आणि बाकी बऱ्याचशा गोष्टीच्या हे होत्या. पाण्याचा त्यावेळेस पाऊससुद्धा त्या ठिकाणी कमी पडला होता, पर्जन्यमान कमी पडलं होतं. तो तर शहराच्या बाकीच्या पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेचा भाग होताच, परंतु निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये माझा प्रभाग स्वच्छ आणि सुंदर प्रभाग कसा होईल ह्याच्यावर्षी पहिल्यांदा मी काम केलं. मग ते कुठलं काम केलं असेल की प्रभागाच्या आसपास असणाऱ्या 7-8 कुंड्या ज्या होत्या त्या कुंड्या प्रथम मी तोडून टाकल्या, JCB घेतला आणि तोडून टाकल्या. कारण की ह्या कुंड्या नागरिकांचं, रहिवाशांचं जे आरोग्य बिघडवण्यासाठी खूप कारणीभूत त्या ठिकाणी ठरवत्या. आणि तुम्ही पाहत असाल की ज्या म्हणजे आता ह्या ठिकाणी आता भक्तिशक्ती चौक तुम्हाला उभा राहिलेला दिसतोय की त्या ठिकाणी 2 कुंड्या होत्या. म्हणजे तिथून एवढा येताना महालक्ष्मीनगर, कृष्णनगर किंवा शिवाजीनगरकडे जाणारा हा मुख्य रस्ता, आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला आजूबाजूचे लोक येऊन तिथे त्या ठिकाणी कचरा त्या ठिकाणी म्हणजे जाताना लोक पिशव्या टाकायचे आणि पुढे अशा फुगलेल्या असायच्या कुंड्या. मग त्या तोडून टाकल्या. 7ही ठिकाणी मी त्याचं सुशोभीकरण केलं, काही ठिकाणी बागबगीचे लावले, काही ठिकाणी इतर गोष्टी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. ही खूप महत्त्वाची बाब होती आणि ती मला जी करायची होती आणि ती मी करून दाखवली. आणि ते करत असताना तुम्ही या ठिकाणच्या कचराकुंडी बंद केली, त्यावेळेस मी गार्डन त्या ठिकाणी केलं, छोटे छोटे बगीचे आपल्या भक्तिशक्ती चौकात नाही, रायगड बिल्डिंगच्या समोर तो दिसतोय प्रथम दर्शनी भाग. पण तिथे माझी एक संकल्पना होती की तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज ही जी ऊर्जास्थान आणि प्रेरणास्थानं आहेत, जे स्वराज्य निर्मितीसाठी खूप मोठी त्यांची काम आणि कार्य त्या ठिकाणी. आणि इथे असणारा जो अंबरनाथ पूर्वेला असणारा किंवा अंबरनाथमध्ये असणारा वारकरी समाज जो आहे, हा वारकरी संप्रदाय हा खूप मोठा त्या ठिकाणी. आणि शिवसंस्था, शिवप्रेमी नागरिक यांचीसुद्धा संख्या भरपूर आहे. मग ह्यांना अभिप्रेत असणारं काय करावं ही माझ्या मनात खूप दिवसापासूनची संकल्पना होती. आणि म्हणून त्या ठिकाणच्या कचरा कुंड्या तोडल्यानंतर थोडंसं सुशोभीकरण केलं, परंतु खूप अडथळे त्या ठिकाणी आले. मला स्वच्छता वाढ स्पर्धेमध्ये मी संपूर्ण हे काम करताना स्वच्छता वाढ स्पर्धेमध्ये काय बक्षीस त्या ठिकाणी मिळालं होतं, प्रथम बक्षीस. प्रथम बक्षीस. मग हे प्रथम बक्षिसाचा विनियोग जो आहे 5-6 ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते स्वच्छ वाढ स्पर्धेतलं मिळालेल्या बक्षिसामध्ये सुद्धा टेंडर टाकून माझी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. मग मी त्याला बायपास करून वेगळ्या पद्धतीने काय करता येईल, मग त्यासाठी शक्ती भक्ती चौक उभं करण्याचा संकल्प केला. मग त्या ठिकाणी अतिक्रमण होती, मग ते अतिक्रमण दूर करण्याचा मी प्रयत्न केला, रितसररित्या प्रयत्न केला. 1 वर्ष 1.5 वर्ष त्या ठिकाणी गेलं. पण माझे राजकीय विरोधक जे आहेत मुद्दामून त्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी त्या ठिकाणी राहायचे. म्हणजे जवळचेच काही लोक हे पाठीशी दुसऱ्यांच्या राहत होते. परंतु जो काय संकल्प आपण मनाशी करतो ते संकल्प परिपूर्ती करण्याचं काम, म्हणजे शिवनीती कशी आहे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवले, मग त्यानुसारच सगळ्या गोष्टी घडून आणल्या. आणि त्या ठिकाणी आज तुम्ही पाहताय की शक्ती भक्ती चौक हे छत्रपती शिवराय आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं निगडीनंतर ठाणे जिल्ह्यातलं पहिलं शिल्प, भित्तिशिल्प कुठलं असेल तर आपल्या ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे. याचा मला खूप खूप अभिमान वाटतो. आणि मी दिलेला शिवप्रेमींना, वारकऱ्यांना जो काय माझा वचनाम्यातला किंवा ह्याच्यातला शब्द असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मी 18 डिसेंबर 2022च्या वेळेस मी साहेबांना त्यावेळेस उद्घाटनाप्रसंगी मी बोललो होतो की हे सार्थक त्या ठिकाणी झालं. लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या हस्तेच त्याचं उद्घाटन व्हावं. आणि ते एवढं देखणं आपण तर शिवकालीन प्रसंग किंवा शिवकालीन वातावरणामध्ये त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी पोवाडेवर शिवशाहीत पोवाडेवर होते. आणि आज तुम्ही बघाल की नुसतं आपण शिवराय कळले पाहिजेत, आपली दैवत कळली पाहिजेत, पण ती दाखवली पाहिजेत ना, येणाऱ्या पिढीला दाखवली पाहिजेत. म्हणून येताना ज्या ठिकाणचं प्रत्येक व्यक्ती ज्या गर्विष्ठ माना त्या ठिकाणी झुकल्या जातात आणि तिथे नतमस्तक होतात, छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांचं दर्शन त्या ठिकाणी घेतात आणि
पुढे जातात. म्हणजे घरी घरी जाणारा हा थोडासा प्रसन्न हा आणि कामावर जाताना एक ऊर्जा घेऊन जायचा. पूर्वी काय होतं, आलेलं की नकारात्मक भूमिका असायची कचरा बघितल्यानंतर, आणि आज तिथे बदल झाला. बदल घडत नसतो, तर घडवावा लागतो, आणि हा बदल आपण त्या ठिकाणी घडवला आहे. दुसरं मग विठ्ठल मंदिर, आपलं कृष्णनगरमध्ये विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिरच्या मागेच कचरा कुंडी, बापरे, 25-30 वर्ष 30-40 वर्ष ती कचरा कुंडी होती, आणि ती कचरा कुंडी हटवण्याचं सुद्धा कोणाची हिंमत नव्हती. आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो. एक महिना मी ड्युटी लावली. आम्ही सकाळी उठल्यानंतर तिथे जायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. ड्युटी लावून तिथे कचरा टाकू नका, घंटागाडीचा विनियोग त्या ठिकाणी व्यवस्थित करायचा, त्याला शिस्त त्या ठिकाणी लावली, आणि ती कचरा कुंडी सुद्धा त्या ठिकाणी बंद केली, आणि त्या ठिकाणी गार्डन केलं. आज सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि इतरांना जमलं नाही. मला नगरसेवक कशासाठी व्हायचं, ही काही त्यातले ही उदाहरणं आहेत की स्वच्छता पहिली पाहिजे, प्रभागाची स्वच्छता पहिली पाहिजे. ती मी सुरुवात, हे मी 2 का तुम्हाला उदाहरणं देतो, ही प्राथमिक स्वरूपात देतो. बाकी ठिकाणी तुम्ही बघाल की ह्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न स्वच्छतेपासून त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग स्वच्छतेमध्ये बाकीच्या गोष्टी करायच्या असतील, आणि त्यावेळी स्वच्छता वाढ स्पर्धा लागली कोरोनाच्या आधी ती स्वच्छता वाढ स्पर्धा लागली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाची स्वच्छ भारत अभियानच्या बरोबर की त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला, आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना सोसायटीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी सुवर्ण साळुंखे यांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी. त्यांनी प्रत्येक सोसायटीतल्या महिलांची बैठका घेतल्या, प्रभागातल्या महिलांच्या बैठका घेतल्या. मग त्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन सुद्धा कसा वेगळा करता येतो यूज केल्यानंतर, तो टॉयलेटमध्ये न टाकता, टॉयलेटमध्ये टाकला की ड्रेनेज लाईन चोकअप व्हायची, ते सुद्धा वेगळं करणं, तो अवेअरनेस. आणि ते करत असताना आपण ओल्या कचऱ्यापासून खत कसं निर्मिती करतो, ही कशी करता येईल, तर त्यासाठी सुद्धा आम्ही बास्केट्स जे आहेत ते बास्केटचं वाटप त्या ठिकाणी केलं. प्रत्येकाला जे आले त्यासाठी आम्ही RCSचं केंद्र होतं त्या ठिकाणी, तिथे शिबिर घेतलं, आणि त्या शिबिरामध्ये मोठे डस्टबिन वाटलेच, परंतु घरगुती जो कचरा संकलन, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणं, तर तो सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी राबवला. त्याला पण खूप नागरिकांनी सहभाग त्या ठिकाणी दाखवला. हा झाला कचरा संकलन आणि बाकीच्या गोष्टी. याच्यामध्ये अजून एक प्लास्टिकचा वापर जो होता, शासन नेहमी प्लास्टिक बंदी करायला लावतं किंवा करतं, पण इथे ती प्लास्टिक बंदी कागदावरती असते. आम्ही आमच्या प्रभागातून सुरुवात त्या ठिकाणी केली, आणि ती सुरुवात करत असताना याच्यामध्ये प्लास्टिक बंदी करायची, फाईन मारायचा, पण त्याला पर्याय कोण देणार, पर्याय काय? बरोबर. मग सुवर्णांनी मला अनेक वेळा सांगितलं की ह्यांना काहीतरी आपण पर्याय निर्माण करून दिला पाहिजे. आणि त्यावेळेस कापड विकत घेऊन किंवा जुन्या साड्या, आम्ही अपील केलं की ज्याच्याकडे जुन्या साड्या वगैरे आहेत त्यांनी आणून द्याव्या, आणि मग त्या जुन्या साड्यापासून भिवून आम्ही कापडसुद्धा त्या ठिकाणी विकत आणलं. आणि ते कापड ज्या प्रभागात विभागात ज्या महिला ज्या आहेत त्या शिवणकाम करतात त्या महिलांना वाटप केलं. आणि त्यातून मग कापड्या पिशव्या शिवून घेतल्या. आणि मग जे भाजीवाले आहेत, फळभाजी दुकानदार आहेत, तर त्यांच्या म्हणजे स्टेशनपर्यंत बातम्या पण तुम्ही पाहिल्या असाल की हे काम केल्यामुळं काय झालं, लोक प्लास्टिकचा वापर कमी करायला लागले. आणि तुमचा तो उपक्रम खूप गाजला. म्हणजे अंबरनाथ शहरामध्ये मला वाटतं तुमचा हा उपक्रम बघून इतरांनी सुरुवात केली. म्हणजे पिशवीवर संदेश होता, कापडी पिशवी होती. कापडी पिशव्या म्हणजे प्लास्टिक मुक्त प्रभाग, कापडी पिशवी घरोघरी, असं आम्ही संकल्प स्लोगन वगैरे लिहून नाही का ते केलं होतं. मग हे असं करत असताना केल्यामुळं, आणि घंटागाडीचं पाहाल की ओला सुका कचरा, त्यावेळेस खूप मेहनत त्या ठिकाणी केली होती. ठेकेदारांनी साथ किंवा कसं दिलं तुम्ही पाहत असाल, परंतु आमचा प्रयत्न होता. आणि ह्याच्यामुळं एक स्वच्छ वाढ स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला, आणि स्वच्छ वाढ स्पर्धेमध्ये सातत्यानं आपला पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्र शासनाचं 30 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते त्या ठिकाणी आपल्याला. आणि मला वाटतं त्यावेळेला सोसायटीतले लोकांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, जे इन जनरल येत नाही कोणी. पण त्यामध्ये मला प्रामाणिकपणे सांगायचं की सुवर्णाचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी होता. सोसायटीमध्ये जाणं, बिल्डिंगमध्ये जाणं, त्या महिलांना एकत्र करणं, आणि स्वच्छता निरीक्षक असेल किंवा आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांना बोलवणं, आणि त्यांच्या मिटिंगा घेऊन त्या ठिकाणी संवाद साधणं खूप महत्त्वाचं होतं. बरोबर. त्यामुळे ते सुवर्णाचाच त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. मला एक विचारायचं आहे, कोरोना काळामध्ये जो कोरोनाचा महाभयंकर असा जो काळ होता, जो प्रलय आलेला आपल्यावर, आणि तेव्हा अनेक उमेदवार असतील, लोकप्रतिनिधी असतील, ते गावी गेले, कुणी डुंकूनही पाहिलं नाही प्रभागाकडे. मग तुमचं त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने तुमचा प्रभाग हाताळला, तुमच्या लोकांना सहकार्य केलं? नुसतं आपण प्रभाग नाही हाताळला, तर आपण शहराचा सुद्धा विचार केला. त्यावेळेस कोरोनाची लाट आली. कोरोनाची लाट आल्यानंतर बरेचसे गैरसमज त्या ठिकाणी निर्माण झाले होते.
डॉक्टर्स त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते किंवा जे किट असतं डॉक्टरांसाठी लागणारं जे किट आहे ते किटसुद्धा उपलब्ध होत नव्हतं. मग मी आमदार डॉक्टर बालाजी खिनिकर असतील, डॉक्टर गणेश राठोड असतील, सुनील चौधरी असतील आणि असे जे जनरल प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स होते त्यांची एक टीम त्या ठिकाणी बनवली आणि ते टीम बनवल्यानंतर त्यांच्याकडून एक किट जे येतं जे हिरवं कापड असतं तात्पुरत्या स्वरूपात ते किट डॉक्टरांना देऊन आणि मास्क वगैरे देऊन ते दवाखाने जे आहेत जे OPD असतात ज्या बंद होत्या त्या पहिल्या आम्ही शहरामध्ये चालू करायला लावल्या आणि ते करत असताना कोविडची लाट आली. कोविडच्या नंतर तर क्वारंटाईन सेंटर कुठं असावेत काय असावेत काहीच नव्हतं. परंतु तुम्हाला एक अभिमान मला सांगायचं वाटेल की जे क्वारंटाईन सेंटर झालं जे उपचार केंद्र त्या ठिकाणी कोरोनाच्या वेळेस प्राथमिक स्वरूपामध्ये चालू झालं की जे आपण UPSC MPSC भवन त्याच्या मी सांगेल तुम्हाला डिटेल्समध्ये ती जी इमारत होती जी 5 वर्षात त्याची निधी उपलब्ध हस्तांतरण जागा हस्तांतरण करणं इमारत बांधणं आणि ते लोकार्पण करणं हे 5 वर्षात आपण पूर्ण केलेला एक खूप मोठा टास्क आहे आणि मला अभिमान वाटतं त्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील शिंदेसाहेब आपले त्यावेळेचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा आमदार डॉक्टर यांचं खूप मोठं सहकार्य त्या ठिकाणी लाभलं. परंतु ते मी केलं मी त्यावरती डिटेल्स तुम्हाला मी सांगेल की त्या इमारतीचा वापर त्यावेळेस क्वारंटाईन सेंटर आणि उपचार केंद्र म्हणून वापर झाला. अनेक म्हणजे कल्याण इतर ठिकाणची सुद्धा मला फोन यायचे की तुमच्या क्वारंटाईन सेंटरला यायचं तुमच्या कोरोना सेंटरला यायचं अत्यंत मोकळं प्रशस्त असतं. ती इमारत जी आहे ही पहिली इमारत अंबरनाथमध्ये असेल की अंबरनाथकरांना अभिमान वाटेल अशी ती इमारत त्या ठिकाणी झाली आणि तिचा वापर लोकांचे नागरिकांचे अंबरनाथकरांचे जीव वाचवण्यासाठी प्राथमिक स्टेजला तिचा उपयोग झाला. बरं आता विषय निघाला कोरोना काळातला आणि त्यामध्ये MPSC UPSC जे केंद्र आहे तिथे क्वारंटाईन सेंटर झालं. MPSC UPSC केंद्र हे अंबरनाथमध्ये झालं बरोबर आणि ते तुमच्याच प्रभागात झालं. तो प्रभाग का निवडला गेला? मग आता ते उभं राहणं मग त्याला अडथळे येणं स्पीड ब्रेकर पण आले असतील मग त्याबाबत काय सांगाल तुम्ही? बघा आता ते माझा वचननामा तुम्ही पाहाल माझ्या वचननाम्यामध्ये मी त्यावेळेस की या ठिकाणी अभ्यासिका MPSC UPSC सेंटर करावं आणि मी डिटेलिंग केलं होतं. जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले बरोबर ह्या उक्तीनुसार जे आपण बोलतो ते पूर्णपणे माझा वचननामा जो आहे तो वचननामा 100% नाही तर 1000% पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. वचननाम्यापेक्षा जास्त काम त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. MPSC UPSC भवन म्हणजे आता श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नेहमी की मराठी मुलं जी आहेत ती शासकीय पदस्थ उच्च पदस्थ अधिकारी व्हायला पाहिजेत. IAS IPS IRS त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत. तर त्यांचा बाळासाहेबांचा खूप मोठा त्या ठिकाणी संकल्प प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि त्याच ठिकाणी आपले धर्मेंद्र आनंद दिघे साहेब ठाणे जिल्ह्याचे त्यावेळेस जिल्हा प्रमुख ते सुद्धा अशा अभ्यासक्रम किंवा हे मार्गदर्शन शिबिरं त्या ठिकाणी घ्यायची. म्हणजे धर्मवीर मध्ये जसं दाखवलेलं आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांना ती एक डेमो टेस्ट झाली पाहिजे. तो वेगळे येते की 10वीची सराव परीक्षा असते सराव परीक्षा भाग वेगळा. मग हे करत असताना अधिकारी जर व्हायचे असतील किंवा मुलांना चांगल्या अभ्यासिका मिळायचे असेल तर आरक्षण क्रमांक 121 जे गावदेवी मंदिराच्या मागे आहे ही जागा पडीक होती. त्या ठिकाणी बेशर्मीची झाडं होती. काही लोकांनी राजकारणामध्ये बेशर्मी केली नंतर परंतु ती झाडं काही लोक टॉयलेटला त्या ठिकाणी जायचे. तर मी निवडून आले तर प्रथम ती तुमची बिल्डिंग पडली अजून कुणाचं काय आहे तर डेब्रिज वगैरे आणणं आणि त्या ठिकाणी तो खड्डा बुजवणं. बरोबर साधारण 1.5-2 एकर ती जागा साधारणतः आहे तर ती बुजवण्याचं काम मी अशा पद्धतीने केलं आणि ते पण नगरपालिकेचे पैसे वाचवले कुठलाही निधी त्यावरती घेतला नाही. असं करत करत ती जागा भरली. त्या ठिकाणी पूर्ण खड्डा होता आणि ती जागा भरून त्या जागा जी शासनाची होती महाराष्ट्र शासनाची होती आरक्षण जरी त्या ठिकाणी शैक्षणिक सोयीसुविधा केंद्राचं जरी असलं तरी आरक्षणाची जागा शासनाची असल्यामुळे ती ताब्यात घेणं हे खूप मोठा टास्क त्या ठिकाणी होता. ठराव बरेच झाले परंतु जागा कुठली शासनाची नाव ताब्यात घेण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते प्रयत्न त्या ठिकाणी झाले नव्हते. ते प्रयत्न मी ह्याच्यापूर्वी का नाही जमलं. मी निवडून आल्यानंतर सुद्धा सत्ता होती दर्शक होते लोकप्रतिनिधी होते पण मला एक दूरदृष्टीप्रमाणे मला एक विचार करायचा होता की माझ्या विद्यार्थ्यांना अंबरनाथमधील विद्यार्थी ही उच्च पदस्थ कसे होतील शासकीय IAS IPS असेल किंवा MPSCच्या परीक्षेसाठी ते कसे त्यांना सुविधा मिळेल आणि म्हणून ते जागा असतानाचा प्रस्ताव तो तलाठी असेल म्हणजे तहसीलदार असेल नंतर SDO असेल कलेक्टर असेल डिव्हिजनल कमिशनर त्या ठिकाणी असेल किंवा महसूल सचिव महसूल आणि वित्त सचिव मंत्रालय असेल ह्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत राहिलो आणि त्या ठिकाणच्या नगर विकास विभागाचे तत्कालीन जे काही अधिकारी होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मदत केली. म्हणजे मला देशमुख साहेब तहसीलदार होते त्यांनी खूप मदत त्या ठिकाणी केली. मी ती फाईल बरोबर मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करायचो स्वतः जायचो आणि अधिकारी बोलायचे हे
प्रथम तुम्ही लोकप्रतिनिधी आहात असं फॉलो त्या ठिकाणी करताय. बरोबर. कारण की ती जागा मी चाळ बांधू शकलो असतो, अजून काही गैरसोय करून निर्माण करू शकलो असतो माझं, परंतु मला ते करायचं नव्हतं. की मला ध्येय लागलं होतं की मी धावपळ कशासाठी करत होतो की मला हे अंबरनाथकरांना काहीतरी द्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने मी ते करत राहिलो. एका बाजूला ते एक हस्तांतराचा प्रस्ताव होता, नगरपालिकेची जागा कशी हस्तांतर होईल तो एक प्रयत्न होता. दुसरा प्रयत्न त्या ठिकाणी होता की ह्याला निधी आणणं. मी उलटा प्रवास केला, म्हणजे खालून व त्याला 3-4 कोटी रुपये लागणं होते, मग ठराव घेणं, मग त्याला विरोध होणं, त्यावेळेचं राजकारण थोडंसं हे होतं. मग मी वरून प्रस्ताव आणला. मी शिंदे साहेबांकडे गेलो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडून गेलो, साहेबांना पत्र लिहिलं आणि जिल्हास्तरीय नगरोत्थानमधून साहेबांनी मला, शिंदे साहेबांनी, की त्यांनी लगेच हे करून मला 3,11,00,000 रुपयाचा त्या ठिकाणी निधी मंजूर करून दिला आणि त्या ठिकाणी खासदार साहेबांनी सुद्धा मदत केली. म्हणजे साहेबांना जी संकल्पना मी सांगितली, खासदार साहेबांना खूप आवडली. ही जी गरज आहे आणि मग पूर्णपणे खासदार साहेबांनी पुढच्या सगळ्या गोष्टी त्या नियोजित त्या ठिकाणी केल्या आणि तसं आल्यानंतर निधी मंजुरीचा प्रस्ताव की आम्हाला प्राकलन वगैरे पाठवा, नगरपालिकेला पत्र आलं आणि ते पत्र गेल्यानंतर इथं ठराव त्या ठिकाणी करायला लागला आणि ठराव एस्टिमेट वगैरे करून ती निधी मंजुरीनंतर ते काम चालू झालं. पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअर, दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा मजला आणि वरती असे ती भव्यदिव्य वास्तू. त्यामध्ये पण बरेच अडथळे आणले. अनेकांनी आपले ज्यांना पावत नव्हतं ते स्वतः काय करू शकले नाही, त्यांनी अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, पण त्या प्रयत्नाला बायपास करून सुद्धा निविदा प्रक्रियेमध्ये सुद्धा अडथळा त्या ठिकाणी आणला. म्हणजे कुठेतरी 2015ला पण अडथळे होते, स्वबळावर निवडून आलो, इतका सगळं गोष्ट मी स्वतः करतोय तरी पण तुम्हाला अडथळे, त्याचं कौतुक नव्हतं. म्हणजे उलट कौतुक करण्यासारखं आमचं त्या ठिकाणी काम होतं किंवा आमची इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी विकासामध्ये शिवसेनेमध्ये होतं. तुम्ही विचार कराल त्यावेळेस आम्हाला शिवसेनेच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवलं जायचं नाही. बापरे. इथल्या ज्या नेतृत्वाने शिवसेनेच्या कार्यक्रमाला, उपक्रमासुद्धा म्हणजे बायकॉट केल्यासारखं त्या ठिकाणी आम्हाला केलं होतं. मला सुवर्ण, आम्ही पदाधिकारी होतो, पण त्या दिवसापासून जेव्हा निवडून आलो अशा पद्धत झाली, त्यापासून आम्ही शिवसेना विभाग प्रमुख मी आणि सुवर्णाने आम्ही लावायचं सोडून दिलं. आम्ही कोणासाठी आम्ही विकलो गेलो का? नाही. इतर लोकांना सुद्धा तुम्ही म्हणजे जेव्हा आणायला लागतं तर त्यावेळेस ज्या काय प्रक्रिया करायला लागतात त्या प्रक्रियेमध्ये पण आपण नाही. आपण निस्वार्थीपणे एकही रुपया न घेता साहेबांच्या प्रेमाखातर, शिंदे साहेबांवरती असलेलं प्रेम, शिवसेनेवरती असलेलं प्रेम, याच्यामुळे आपण शिवसेनेशी संलग्न झालो आणि ते काम करत राहिलो. आणि म्हणून एवढी मोठी वास्तू जी आज उपयोगी पडली ती काय माझी मुलं शिकतायत. आज तुम्ही तिथे जाऊन पहा की त्या ठिकाणी डिजिटल प्राथमिक शाळा झाली. आज 200 मुलं त्या ठिकाणी येत आहेत. आज दुर्लक्षित झाली जर लक्ष दिलं नसतं तर. आज बघा की तुम्ही जर वास्तू चांगल्या निर्माण केल्या, त्यावरती लक्ष ठेवलं तर लोकांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग त्या ठिकाणी येतो. बरोबर. आणि तो सहभाग तुम्ही पाहाल तर आज म्हणजे नगरपालिकेच्या शाळांचा स्तर डाऊन होतोय. मुलांची संख्या, पटसंख्या कमी होते. बरोबर. आज अनेक लोक होती, पटसंख्या का नाही वाढली? काय केलं त्यांनी? परंतु ह्या ठिकाणी ही वास्तू निर्माण झाल्यानंतर ती वास्तूचा उपयोग आज 200 मुलं त्या शाळेमध्ये प्रायमरीची त्या ठिकाणी आहे. अभ्यासिकेसाठी फ्री अभ्यासिका त्या ठिकाणी आहे. पहिल्या मजल्यावरती अभ्यासिका जी आहे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अंबरनाथ मध्ये मुलं, ती का माझ्या प्रभागातील नाही, संपूर्ण शहरात त्या ठिकाणी अभ्यास करतात. त्या ठिकाणी IAS असतील, IPS असतील किंवा अनेक गोष्टी, किंवा MPSC वाले असतील किंवा CA साठी हे करणारे असतील, अभ्यास करणारे ज्यांच्या घरी जागा नाही आहे, वातावरण नाही, ती मुलं आज तिथं अभ्यास करतात फ्रीमध्ये. वातानुकूलित त्या अभ्यासिका त्या ठिकाणी. नगरपालिकेची डिजिटल शाळा ती. अजून तिसरी गोष्ट ती आपण EPSC भवन जे म्हणतो, की EPSC भवन SICच्या थ्रू हे केंद्र SICच्या थ्रू ते चालवलं गेलं पाहिजे. स्टेट इन्स्टिट्यूट करिअर जी अकॅडमी असते त्या ह्याच्या माध्यमातून, की त्याची परीक्षा दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 5 केंद्र आहेत. बरोबर. मग त्याच्यातून जर परीक्षा दिली त्याला CET बोलतात, की त्या मुलांना शासन जे उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी, IAS IPS होण्यासाठी शासन पूर्णपणे खर्च करतं, जी मेरिटवरती म्हणतात. आज 3रं वर्ष आहे. साधारणतः पहिल्या वर्षी 13-14 पोरं होती, त्या वर्षी 25-26 मुलं त्या ठिकाणी. 3रं वर्ष आहे. त्यामध्ये येणारी महाराष्ट्रातली मुलं आहेत. ते फ्रीमध्ये त्या फॅकल्टीचा उपयोग घेतात. त्या ठिकाणी लेक्चर असतील, अभ्यासिका असेल, वाचनालय असेल, हे सगळं शासन आणि नगरपालिकाच्या माध्यमातून त्या IAS होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना फायदा झाला. आज तुम्ही सांगतो ह्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून आज लेफ्टनंट जनरल झालेला आमचा परदेशी असेल. त्याचबरोबर आपली स्वप्नीला सैंदाणी असेल, जी स्वप्नीला या ठिकाणी
IPS झाली, आपल्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून त्या ठिकाणी झाली. म्हणजे जे काय आपण केलं त्याचा फायदा कुणाला झाला? अंबरनाथकरांना झाला. म्हणजे मनाला एक आत्मिक समाधान आत्मिक प्राप्त समाधान, झालं हां. की मुलं उंच भरारी घेत आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी अनेक गोष्टी त्यामध्ये हम्म, आहेत. हम्म. कॅफेटेरिया वगैरे आहे. प्लस इथं जे बाहेरून मुलं आहेत त्यांना मुलींना राहण्याची पण व्यवस्था केलेली आहे. पण ह्यासाठी मी जे काही सहकार्य मला केलं ते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी, खासदार आणि लोकनेते कर्मवीर म्हणता येईल ते नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी, त्यांचं खूप पाठबळ ह्या वास्तुनिर्मितीला लागलं. आणि ही वास्तू ही अंबरनाथमध्ये जी उभी राहिली, ही पहिल्या वास्तूमुळे अनेक वास्तू आता त्या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये निर्माण होतात, पण त्याचं फाउंडेशन आपलं आहे. फाउंडेशन आपलं आहे. हां, याचं खूप 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 आपल्याला समाधान त्या ठिकाणी वाटतं त्याच्यामध्ये. पण MPSC UPSCच्या निर्मितीमध्ये तुमचं एवढं योगदान होतं, अथक मेहनत होती, उद्घाटनाच्या वेळेलाच तुमचं नाव नव्हतं. त्यामध्ये कदाचित राजकारण असेल, परंतु हे जेव्हा बघा मी प्रयत्न, मेहनत, सातत्यपूर्ण पाठपुरावा या सगळ्या गोष्टी आहेत, समस्त अंबरनाथकरांनी पाहिलेलं आहे. याच्यापूर्वी वास्तू निर्माण होऊ शकल्या असत्या पण नाही झाली. आपण निवडून येण्याची कदाचित त्या वास्तूला वाट बघत असेल, कदाचित असं असेल. परंतु खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांनी केलेलं सहकार्य ते खूप खूप महत्त्वाचं आहे. मी भूमिका मांडली, त्याला त्यांनी साथ दिली. आणि हे जेव्हा त्यांना समजलं की ह्याच्यामध्ये पण राजकारण होतं आहे, तर त्यावेळेस त्यांनी संबंधित आदेश देऊन माझं नाव पहिली पाटी रद्द करून दुसऱ्या पाठीवरती असलं पाहिजे. खोटारडेपणा करायचा कोणी प्रयत्न केला असेल त्याची काय मला माहिती नाही. आणि त्यावेळेस पण आम्ही दौऱ्यावरतीच होतो. शिवसंपर्क अभियान शिवसेनेचं होतं, त्यावेळेस मी सातारा वगैरे त्या ठिकाणी होतं, साहेबांच्या बरोबरच होतो. उद्घाटनाच्या एक दिवस आधी त्या ठिकाणी मी आल्यानंतर ते वातावरण निर्मिती सगळ्या गोष्टी त्या निर्माण केल्या. आणि लोकनेते तत्कालीन त्यावेळेसचे पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ती वास्तू बघितल्यानंतर खूप कौतुक केलं. स्वतः त्या ठिकाणी बरेच व्हिज्युअल्स व्हिडिओज त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं ऑप्शन करणं, त्यांना सन्मानित करणं आणि वास्तू पाहणं. आणि त्यावेळेस त्यांनी दिलेली कौतुकाची थाप आहे ती पाठीपेक्षाही खूप मोठी आहे असं मला वाटतं. कोरोना काळामध्ये निवडणुका लांबल्या होत्या आणि त्यानंतर लोक आपल्या लोकप्रतिनिधींकडे जेव्हा जात होते त्यावेळेला ते लोकप्रतिनिधी असं म्हणत होते की बाबा आता काय आम्ही नगरसेवक नाही आहेत, हात वर करायचे. तुमच्याकडे पण काही लोक यायचे, काही रुग्ण यायचे, मग तेव्हा तुम्ही त्यांची सहकार्य म्हणजे त्यांना मदत कसे करायचात? कोरोना काळामध्ये पहिली वेव्ह, नंतर सेकंडची वेव्ह. कोरोना काळामध्ये आपण पाहतो की लोकांना भीती जी होती ती भीती घालवण्याचं पहिलं काम त्या ठिकाणी केलं. जिथं कोरोना बाधित होता तर त्या कोरोना बाधितच्या कुटुंबाला आधार देणं, सॅनिटायझेशन करून घेणं किंवा त्या बिल्डिंगमधलं पूर्ण सॅनिटेशन करून घेणं. आणि स्वतः जर त्या ठिकाणी आपण गेलो तर लोकांमधली भीती दूर होईल असा मी प्रयत्न, एकही दिवस कोरोना काळामध्ये आपण त्या ठिकाणी थांबलो नाही. त्यावेळेस मास्क जे होते ते मास्क मिळत होते, N95 वगैरे काही मिळत नव्हतं. मग आम्ही साधारणतः कापड आणून, कॉटनचे कापड आणून मॅडमनी, सुवर्णाने त्यामध्ये खूप मेहनत केली. तिने अनेक महिलांना, 100-125 महिला असतील, त्यांना महिलांना ते मास्क कसे शिवायचे याचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून मास्क शिवून घेतले. साधारणतः 10,000हून अधिक मास्क त्या ठिकाणी आपण मोफत त्या ठिकाणी वाटले. तो एक पहिला आधार. जे गरजू होते, गोरगरीब होते, त्यांना अन्नधान्य वगैरे काय करता येईल का, मग तो सुद्धा एक प्रयत्न त्या ठिकाणी आपण केला. आणि कोरोना जे बाधित होते त्यांना त्यांचं क्वारंटाईन करणं किंवा त्यांना चांगल्या हॉस्पिटलला सेवा देणं किंवा त्यांना पोचवणं, कॉन्टॅक्ट करून देणं, तर हा एक प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि डोअर स्टेपला भाजीपाला वगैरे सगळं कसं येईल तर त्यासाठी संबंधित विभागातले दुकानदार असतील, भाजीपाले असतील, तर त्यांची सुद्धा एक लिंक लावून त्यांचे पत्ते, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं. आणि सगळ्यात सेकंड वेव्ह हे खूप डेंजर त्या ठिकाणी होते. म्हणजे ऑक्सिजन अभावी मरणाऱ्यांची संख्या, रुग्णांची संख्या खूप, म्हणजे आज व्यक्ती कोरोनाबाधित झाला आहे, 2-4 दिवसांनी त्याची डेथ झाली, अशा घटना अंगावरती. म्हणजे पहिल्या वेव्हपेक्षा सेकंड वेव्ह खूप डेंजर त्या ठिकाणी होती. आणि आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आत्ता तेव्हाचे आणि त्यावेळेचे पालकमंत्री म्हणून काम करताना शिंदे साहेबांनी आम्ही पाहिलं आहे की दिवस रात्र ते कोरोनाबाधितासाठी काम करत होते. म्हणजे स्वतः PPE किट घालून ते रुग्णापर्यंत, पदाधिकारी असेल किंवा असेल, जे हॉस्पिटल असेल त्या तिथपर्यंत जात होते. मग जर आपला नेता त्या ठिकाणी एवढा पोचू शकतो तर आपण रिस्क घेणं का घेऊ नये. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण तो कोरोनाबाधितापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. आणि सेकंड वेव्हला ऑक्सिजन म्हणजे वेगवेगळे संजीवनी हॉस्पिटलसारखे जे डॉक्टर्स आहेत तर त्यांनासुद्धा सिलेंडर्स मिळत नव्हते. ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचे, डॉक्टर चिटणीस, त्यांनासुद्धा जे सिलेंडर्स हॉस्पिटल लागायचे त्यांनी खूप सहकार्य केलं म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये. आणि त्यावेळेस आपल्या नगरपालिकेने महाराष्ट्रात एक चांगलं कोविड सेंटर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहाय्यानं त्या ठिकाणी डेंटल कॉलेजला उभं केलं. परंतु सेकंड वेव्हमध्ये
ऑक्सिजनची जी कमतरता पडत होती, तर त्यावेळेस मी स्वतः आम्ही साधारण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेतल्या, वा. की निदान काही लोकांचे प्राण कसे वाचवता येतील. मग हैदराबादहून आम्ही कल्याणला वगैरे बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन मिळत नव्हत्या. मग माझा वाढदिवस सांगणं मी 8 मेला होता, त्या वाढदिवसाच्या निमित्तानंच कोरोना, बाकी काहीच करायचं नाही, तर कोरोना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स त्या ठिकाणी आपण खरेदी केल्या. जवळ 70-75 हजारपर्यंत ती मशीन्स होत्या. अशा 1 करता 3 मशीन्स आपण घेतल्या आणि त्यावेळेस अनेकांना त्याचा फायदा त्या ऑक्सिजन मिळवण्यासाठी आणि प्राण वाचवण्यासाठी झाला. बरोबर. याच्यावरती वारंगे महाराज, विश्वनाथ वारंगे महाराज आहेत, तर त्यांना सुद्धा मिळत नव्हती आणि माझ्याकडे ते आले, फोन केला सुवर्णाला की मशीन्स आहे का, आणि त्या मशीनमुळं, त्या ऑक्सिजन मशीनमुळे त्यांच्या आईचे प्राण वाचले. त्यावेळेस त्यांनी ते जाहीरपणे ते सांगितलं सुद्धा होतं, त्यांची क्लिपसुद्धा त्यांनी व्हायरल केली होती. आणि त्यामुळं आज पण या कॉन्सन्ट्रेटर मशीन्स मोफत अंबरनाथमध्ये फिरत असतात. म्हणजे आम्ही मोफत 7-8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी आपण त्या ठिकाणी देत असतो. आणि जीव वाचवण्यासाठी जे रुग्ण आहेत त्यांना घरी आल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर घेणं सगळ्यांना काही परवडत नाही, परंतु 5 लिटर कॅपॅसिटी असणारी, पर मिनिट 5 लिटर ऑक्सिजन देणारी हे आपल्या कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आजही लोकांच्या, रुग्णांच्या सेवेमध्ये रुजू आहेत. म्हणजे हे करणं खूप गरजेचं असतं. आणि आपण निवडणुका येतील जातील, पण माणसंच टिकली नाहीत तर निवडणुकांना काय चाटायचं आहे? बरोबर. त्यांचे तर प्राण वाचले पाहिजेत. बरोबर. लोकप्रतिनिधी लोक जर आपल्याकडे आशेने येत असतील, आम्ही घरात बसणारे नाही आहेत, तर आम्ही लोकांमध्ये जाणार आहे. भले एक वेळ आपल्याला अनेक प्रसंग त्या ठिकाणी आले, परंतु आम्ही डळमळलो नाही. त्या महामारीला की कोरोनाच्या ती काही घटना प्रचंड वेदनादायी घटना असतात. आम्ही बघितलंय, कोण कोणाचं नव्हतं त्यावेळेस. बापासाठी मुलगा जात नव्हता किंवा घरातले जात नव्हते. गावाच्या ठिकाणी वेशीवरती लोकांना अडवलं जात होतं, चाकरमानी, अशा सुद्धा घटना, विदारक परिस्थिती त्या ठिकाणी. माणुसकी म्हणून लोकांकडे अशा पण घटना आपण येत होत्या. तरी पण आम्ही शिंदे साहेबांचा आदर्श ठेवून ज्याला जे काही करता येईल, आपल्या जे शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही केलं. आणि ह्याचं अजूनही समाधान त्या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळे एक गोष्ट फार मोठी होती की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं अस्तित्व जपण्यासाठी जो उठाव झाला, आणि त्या उठावाच्या वेळेला तुम्ही, मला वाटतं, पहिले असाल जे खंबीरपणे आपले जे आताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी होतात. तर तो नेमका प्रसंग कसा होता? साधारणतः ती 30 मेची घटना, 30 मे वगैरे असेल 2022चा असं प्रसंग त्यावेळेस असेल. आणि मी नेहमीप्रमाणे सकाळी 7:30-7ला उठल्यानंतर प्रभागामध्ये मी फिरत असतो. आणि तसंच मी प्रभागामध्ये ताडवाडी परिसरामध्ये होतो. आणि आम्ही काय सकाळी टी व्हीवर बघत नाही, पण सुवर्णाला त्यावेळेस फोन आला आणि की काहीतरी घटना घडलेली आहे शिवसेनेमध्ये असं तसं. आणि तिने मला फोन केला माझ्या फोनवरती की सुरत आणि हे सगळ्या गोष्टी आहेत साहेब गेले. आणि त्यावेळेस तिने मला एक शब्द सांगितला. मी ताडवाडीत होतो, मी लगेच साहेबांना फोन केला, खासदार साहेबांना फोन केला. खासदार साहेबांनी जे काय होईल ते चांगलं होईल अशा पद्धतीचं हे केलं. आणि त्यावेळेस सुवर्ण लगेच बोलले की जे काय होईल पुढे काय व्हायचं ते होईल, पण आपण साहेबांबरोबर. आणि म्हणून अनेक गोष्टी आपण पाहिल्या असतील. ज्यावेळेस साहेबांचं नेतृत्व आपण हे करतो, जेव्हा आपला नेता संकट समयी लोकांच्या उपयोगी पडतो, आणि ते संकट, पक्षीय अंतर्गत संकट जे होतं ते शिवसेना वाचवण्यासाठी घेतलेलं त्यांनी धाडसी पाऊल असेल, मग त्या पावलाला आपण सपोर्ट का करायचा नाही, हे माझ्या अगोदर सुवर्णाला कळलं. आणि तिने लगेच मला फोन केला. आणि त्यावेळेस आमची ही होती की साहेब जेव्हा माझ्या UPSC भवनचे उद्घाटनाला आले होते, त्यांना जेव्हा ते ऑक्शन केलेला जो फोटो होता, तो फोटो आम्ही लगेच यूट्यूबला असेल, फेसबुकला असेल, सगळीकडे आम्ही इंस्टाग्रामला व्हायरल केला. आणि आम्ही साहेबांसमोर एकच टॅगलाईन होती. आणि एवढं करून थांबलो नाही. मग त्यावेळेस काय पुढे परिस्थिती होईल, साहेब मुख्यमंत्री होतील न होतील, उपमुख्यमंत्री सत्ता असेल नसेल, परंतु आम्ही साहेबांबरोबर होतो. आणि नुसतं होतो नाही तर पहिला बॅनरसुद्धा अंबरनाथमध्ये आम्ही लावला. अनेक ठिकाणी 7-8 ठिकाणी बॅनर लावले. पोलिसांना आम्हाला विचारलं, बा तुम्ही हे का करताय? आणि त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पोलिसांवरती त्यांचं खूप हे होतं की तुम्ही हे लावू नका, हे खूप अडचणीचं. आणि शहरातल्या सुद्धा ज्यांना शिवसेनेनी शिंदे साहेबांनी खूप काही दिलं, तर अशी लोकं पण साहेबांबरोबर नव्हती. पण त्यावेळेस आम्ही प्रामाणिकपणे साहेबांबरोबर राहिलो. ते बॅनर्स त्या ठिकाणी लावले. म्हणजे उठावाचा पहिला झेंडा जो तुम्ही हातात धरला, मध्ये साहेबांच्या पाठीशी. यस. म्हणजे आणि कोण असतील नसतील मला काय माहिती नाही, पण माझ्या नेत्याचबरोबर मला संकट समयी उभं राहायचं आहे. बरोबर. ते आम्ही त्या ठिकाणी केलं, याचा अभिमान वाटतो. आणि तुम्हाला अजून मला दुसरं सांगावंसं वाटतं की जो बॅनर आहे
तर धर्मेर 2 तुम्ही पिक्चर बघाल तर ज्या एंडिंगला जे येतं त्यामध्ये धर्मेर 2 मध्ये सुद्धा आपला बॅनर क्या बात त्या आहे. ठिकाणी लावलेला क्या बॅनर बात आहे. आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, संकट होती, अनेक लोकांनी सांगितले रिस्क घेऊ नका, परंतु नाही. एकदा एखादा गोष्ट स्वीकारली, नेत्याचं नेतृत्व स्वीकारलं तर त्या संकटसमयी उभं राहणं आणि समर्थन करणे आपली गरज आहे. आणि ते आम्ही कुठल्या लाभाचा कुठल्या फायद्याचा कधीच उपयोग बघितला नाही. तोटा प्रभाग सांभाळताना म्हणजे नगरसेवक ज्या वेळेला प्रभाग सांभाळतो त्यावेळेला अचानक रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी DRUCCचं पद देणं, म्हणजे ते इतरही नगरसेवक होते, तुम्हालाच का दिलं ते? हे का आता बघा, हे का दिलं असेल हे साहेबांना त्या ठिकाणी खासदार साहेबांना डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी काय आपल्याकडे जे काही गेल्या अनेक वर्षामध्ये केलेली जी कामं असतील किंवा हे असेल त्याचं ते हे असेल. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2016मध्ये की अंबरनाथ शहरामध्ये रेल्वेचं होम प्लॅटफॉर्म होऊ शकतं. ते होम प्लॅटफॉर्म निर्मितीसाठी आपण घेतलेलं पाऊल हे खूप महत्त्वाचं होतं. बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म मंजूर झालं होतं, परंतु त्याला गती नव्हती. मी अंबरनाथमध्ये होम प्लॅटफॉर्म होऊ शकतं हे मी प्रत्यक्ष पश्चिमेच्या बाजूला 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे त्याच्या बाजूला होऊ शकतं हे मी तिथले फोटो वगैरे काढून मग त्यामध्ये DRMला पत्र लिहिलं, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांना पत्र लिहिलं की अंबरनाथ शहराला हे होम प्लॅटफॉर्म असावं. आणि त्यासाठी मग ते कसं होऊ शकतं काय, मग त्यासाठी साहेबांना पण ते पटलं. साहेबांनी फोटोग्राफर पाठवून फोटो वगैरे करून त्या ठिकाणी हे केलं. आणि त्यानंतर रेल्वेची GM बरोबर बैठक लागली आणि त्या बैठकीला मला अंबरनाथ एकट्याला बोलवलं. वा, हा माझा सन्मान, हा माझा मान आहे, बहुमान आहे की शिंदे खासदार साहेबांनी मला त्या ठिकाणी कामाची दखल घ्या. हां, दखल 2-2.5 तास त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस तो होम प्लॅटफॉर्मचा साहेबांनी जो विषय जो होता GM समोर तो ठेवला. रेल्वे बोर्डाकडून याच्याकडून तो खासदार साहेबांनी तो मंजूर करून घेतला. आणि METP 3च्या अंतर्गत आज आपण पाहताय की एक चांगलं होम प्लॅटफॉर्म जे गर्दीचं विभाजन करणारं, रेल्वे प्रवाशांना सुखकर असा प्रवास देणारं हे रेल्वे पातळीच्या पुलाबरोबरच होम प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी झालं आणि त्याचं उद्घाटन पण झालं, लोकशाहीमध्ये रुजू झाला. अशी अनेक कामं रेल्वेच्या संबंधित असतील तर माझ्याकडे आवड होती म्हणून ते केली आपण. त्यामुळे कदाचित साहेबांनी मला ते DRCCचं एकदा नव्हे तर 2दा सदस्यपद त्या ठिकाणी दिलं. त्यावेळेस सदस्यपद दिल्यानंतर सुद्धा मी म्हणजे कळव्यापर्यंत वगैरे शाळपर्यंत सुद्धा मी सर्व स्टेशनला भेटी वगैरे देऊन जे काय उणीव आहेत ते खासदार साहेबांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून द्या. ते तर हुशारच आहेत, ते तर ज्ञातच आहेत, परंतु माझं काम जे आहे ते कम्युनिटर्सला काय आवश्यक आहे तर मी मांडण्याचा नेहमी प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित तो बहुमान असेल म्हणून तो दिला. त्यामुळे मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. सगळ्या लोकांचं ना एकच म्हणणं असतं किंवा एकच प्रश्न असतो की प्रत्येक कार्यक्रमाला सुभाष साळुंकेच पुढे पुढे का करतात, प्रत्येक कार्यक्रमाला सुभाष साळुंकेच पहिले स्टेजवर का पाहिजेत, का असतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, मी कधीच दुसऱ्याच्या स्टेजवर मी कधीच जात नाही आणि निमंत्रणाशिवाय तर कधीच जात नाही. आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील, शिवसेनेच्या नेतृत्वाने जे काय जबाबदारी आपल्यावरती दिलेली आहे ती पेलणं आणि ती पूर्णत्वास नेणं हे माझं काम आहे. कोण काय बोलतं त्याशी मला देणं घेणं नाही, पण मला दिलेली जबाबदारी पूर्ण करायची, बरोबर, हे माझं काम आहे. आणि ते करत असताना आज तुम्ही पाहाल हे बोलणं सोपं आहे, परंतु अंबरनाथ शहरामध्ये प्रभागाबरोबरच UPSC भवनचा व्यापक विचार त्या ठिकाणी आम्ही केला. त्याचबरोबर आज आपण जे कोरोना काळामध्ये अडचणीच्या रुग्णालयाच्या आल्या होत्या, हॉस्पिटलच्या आल्या होत्या, त्या अंबरनाथ शहरामध्ये जे काय आरक्षण आहेत, जे 1900 रिझर्वेशनमध्ये पनवेलकर पेस्ट्रीच्या इथे असलेली जागा जी पनवेलकरांच्या ताब्यामध्ये होती त्या 1900 रिझर्वमध्ये हॉस्पिटलची जागा आहे, बरोबर, तर ती जागा शोधणं अधिकाऱ्यांच्या मागे लावून ती जागा शोधून साहेबांच्या खासदारांना निदर्शनास आणणं हे काम आम्ही केलेलं आहे. ते माझ्या प्रभागातलं थोडी काम आहे, ते मी थोडी ठेकेदार त्या ठिकाणी होतो. त्यानंतर त्या संबंधित ठेकेदाराला मी स्वतः घेऊन खासदार साहेबांच्या ठाण्याच्या बंगल्यावरती गेलो. 2-2.5 तास खासदार साहेबांनी बाबा हे 1900 रिझर्वेशनमध्ये हे हॉस्पिटल कसं होऊ शकतं, तर साधारणतः 100 बेडेचं हॉस्पिटल निर्माण होईल असं त्या ठिकाणचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला गेला. साहेब सुद्धा त्या ठिकाणी म्हटले की मला हे कुणीच सांगितलं नाही, हे आपण दाखवून दिलं. म्हणजे आपण एक अंबरनाथ शहराला अभिप्रेत असणारं, अंबरनाथकरांना अभिप्रेत असणारं आणि काय अंबरनाथकरांना पाहिजे हे आपण साधारण विचार करत असतो आणि त्यामुळे हे शक्य झालं. आणि ती आज तुम्ही वास्तू बघा, बरोबर, ती वास्तू साधारणतः 100 बेडेड हॉस्पिटल 5 मजली इमारत त्या ठिकाणी उभी राहिली आणि ती ॲक्टिव्हिशनमध्ये उभी राहिली. नगरपालिकेचा 1ही रुपयाचा खर्च त्याला लागू नाही पडला आणि ती आता त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहू शकतं. ही आपली
देण आहे. आज त्याचबरोबर कांसेमध्ये आरक्षण क्रमांक 112 आहे. त्या आरक्षण क्रमांक 112 4 एकरची जागा आहे. तर 4 एकरची जागा त्या ठिकाणी हॉस्पिटलची जागा आहे. मल्टी स्पेशालिटी भव्यदिव्य हॉस्पिटल त्या ठिकाणी PPPच्या धर्तीवरती त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतं. तर हे सुद्धा ही जागा शासनाची होती, सूर्योदयाच्यामध्ये होती. मग त्या हस्तांतरणामध्ये खूप अडचणी आल्या. सूर्योदयाचे काही लोकांनी पण विरोध केला होता, नंतर स्थानिक लोकप्रतिनिधी विरोध केला होता. नंतर त्यांना मी कन्व्हिन्स केल्यानंतर ती जागा जवळ 70 ते 80 कोटीची जागा ती नगरपालिकेकडं आम्ही हस्तांतरण करून घेतली. आज नगरपालिकेच्या ताब्यामध्ये ती जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि त्यासाठी त्यावेळेचे जे डॉक्टर प्रशांत रसाळ आहेत आणि शिंदे खासदार साहेबांनी खूप त्या ठिकाणी सहकार्य आणि पाठबळ दिलं. आणि नुसती जागा नाही घेतली, तर त्या जागेवरती 2 कोटी रुपये शासनाकडून साहेबांकडून निधी मंजूर करून घेतला आणि PWच्या माध्यमातून ती जागा संरक्षित केली आणि त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड बांधलं. वा. आणि भविष्यामध्ये साहेबांच्या संकल्पनेत त्या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल PPPच्या उभं राहू शकतं. हे एक त्या ठिकाणी आपण केलं. म्हणजे हे करत असताना कदाचित काही लोकांना आज आपण वारकरी भवनची त्यासाठी पूर्णपणे वारकरी म्हणजे जागा स्वतंत्र 24 गुंठ्याची जागा आहे पाल्यामध्ये, ती जागा अकोल्याच्या रिजर्वेशनमध्ये मिळवली. तर त्याचासुद्धा प्रोजेक्ट रिपोर्ट्स म्हणजे त्या ठिकाणी प्रस्ताव तयार केला. त्यासाठी सुद्धा निधीची मागणी केली. साहेबांनी सुद्धा सकारात्मकता त्या गोष्टी त्या ठिकाणी. म्हणजे इन शॉर्ट असं की म्हणजे प्रभागाचा नगरसेवक फक्त नगरसेवक आणि तो प्रभाग न बघता तुम्ही शहराचा मोठा विचार करताय. त्याच करत असताना पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था आहे, वितरण व्यवस्थेमध्ये सातत्यानं आमूलाग्र बदल होऊन अंबरनाथ शहर वाढतंय. तर त्या शहर वाढत असताना पाणी पुरवठासुद्धा वाढला पाहिजे. मग त्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि 258 कोटीची जी काही योजना आहे नालंबीच्या त्या ठिकाणी म्हणजे ग्रॅव्हिटीने आपल्याला पाणी मिळेल, तर ती योजनासुद्धा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रयत्नातून झाली. परंतु त्या प्रयत्नाला सुद्धा साथ जी आहे ती साथ आपण त्या ठिकाणी दिलेली आहे, मदत त्या ठिकाणी केलेली. श्रेय त्यांचं आहे, परंतु प्रयत्नसुद्धा आमचे आहेत. आणि नुसते ग्रॅव्हिटीने पाणी येणं ती योजनासुद्धा त्या ठिकाणी चालू झालेली आहे. अंबरनाथ शहरामध्ये होणारे जे ESRs आहेत म्हणजे पाण्याचा जलकुंभ त्याला बोलतात, जलकुंभ, ते जलकुंभ आपल्या ह्या ठिकाणी रोटरी क्लबच्या मागे त्या बाजूला ती जी काय जमीन आहे ती वन विभागाची आहे, फॉरेस्टाची आहे. तर त्या जमिनीमध्ये उंच टाकी जर झाली त्या टाकीची मागणी मी केली. बरोबर. की त्या ठिकाणी टाकी झाली तर संपूर्ण म्हणजे वडवले असेल, ताडवाडी विभाग असेल, राहुलनगर असेल किंवा कृष्णनगरचा किंवा शिवाजीनगरचा भाग असेल, आजूबाजूच्या खेड सेक्शनचा, साई सेक्शनचा भाग असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला वितरण व्यवस्थेमध्ये चांगला बदल होईल. आणि तिथं टाकी बांधली तर ग्रॅव्हिटीने लोकांना पाणी मिळेल. तर त्यासाठी सुद्धा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे ती जागा असताना जी काय प्रस्ताव आहेत त्यालासुद्धा आपण मदत त्या ठिकाणी करतो. तिथं काय ठेकेदार नाही आहे किंवा माझा कोणी नातेवाईक ठेकेदार नाही आहे, परंतु अंबरनाथकरांच्या भविष्यातली पाण्याची समस्या जी असेल भविष्यात ती सुटायला पाहिजे. चिखलोली धरणाच्या उंचीचा जो काय प्रश्न आहे त्यावेळेस ज्याच्या बैठका लागतात त्या बैठकाला मला बोलवलं जातं. बरोबर. आमदार साहेब बालाजी किनीकर स्वतः त्या ठिकाणी बोलवतात की आपण अभ्यास एका त्या गोष्टीचा बरोबर आणि ते प्रेझेंटेशन बरोबर करतो. आणि त्यावेळेस माझा वैयक्तिक हेतू काहीच नसतो, फक्त आणि फक्त अंबरनाथकर आपल्या शहराला चांगलं काय देता येईल हा कदाचित माझा जो प्रयत्न असतो तो माझ्या अभ्यासामुळे आहे. आणि कदाचित काय लोकांना ती पोटदुखी त्या ठिकाणी होत असेल तर त्याला मी तर काही करू शकत नाही. बरोबर बरोबर अगदी. पण आता मला हे म्हणायचं आहे की कुठेतरी अंबरनाथ शहराचा विकास झपाट्याने होतोय, तुमचं योगदान आहे, तुमची मेहनत आहे. मग ज्या दुर्गम भागातून तुम्ही आलात, पडवी पठार म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातलं दुर्गम भाग मी जो मगाशी सांगितलं, मग तिथं तुमचं कसं योगदान किंवा काय महत्त्वपूर्ण प्रकल्प? सुरुवातीला माझे बाबा जरी अशिक्षित असले तरी त्या ठिकाणी गावामध्ये रस्ते पाणी यावं ह्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामध्ये माझे वडील बंधू जे मोठे भाऊ आहेत कृष्णा साळुंके हे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. तुम्ही आमच्या गावाला याल, आमचं गाव डोंगरावरती दुर्गम, आजही त्या ठिकाणी नळाचं पाणी येतं, रस्ते त्या ठिकाणी झालेले आहेत. दुसरी जलजीवनमधून पाणी पुरवठा योजना आम्ही दुसऱ्यांदा मंजूर केली. 40 वर्षापूर्वी लाईट आलेली, पाणी त्या ठिकाणी, रस्ते त्या ठिकाणी आहेत. गाव जरी छोटं असलं तरी काम करण्याची आमची धमक जी ग्रामस्थाची आमची ती मोठी. आणि त्यांना जे आवश्यक आता दळणवळणाची साधनं आहेत त्यामध्ये आपले आमदार भरतशेठ गोगावले त्यांना एखादा मुद्दा मी सांगितला किंवा मागणी केली तर ते त्या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी करतात. आणि गावाचा सुद्धा विकास व्हावा यासाठी अनेक प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मंजूर करून घेतो आणि ते सुद्धा मार्गी त्या ठिकाणी लागतील. तो एक प्रयत्न आहे. बघा आपली एक नाळ एक गावाशी जुळलेली आहे. आज आपली समजा कर्मभूमी ही जरी असली तर जन्मभूमी गाव आहे, तर त्या गावाला सुद्धा आपल्याला काहीतरी देणं लागतं. ह्या भूमिकेतून आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो.
आणि अनेक असे उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, शिवविचार पोहोचवण्याचं तुमचं कार्य म्हणजे असं नेतृत्व ना फार मला कमी पाहायला मिळतं की जे प्रभागाचा विकास करत असतं, नगरसेवक आणि फक्त भाषणाच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो इतकंच म्हणून बाजूला होणारे वेगळे, आणि तुमच्यासारखं नेतृत्व जे प्रभागाचा विकास करता करता शिवविचार कोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारे, मग त्याबद्दल ती प्रेरणा कशी निर्माण झाली? बघा, ते छत्रपती शिवाजी महाराज हे जगात सगळ्यात मोठा सर्वश्रेष्ठ सर्व कार्यान्वित असणारा राजा त्या ठिकाणी आहे, जो रयतेचा राजा म्हणून ठरलं गेलं. मग त्या ठिकाणी शिवनीती असेल, जननीती असेल, परराष्ट्रनीती असेल, इंजिनिअरिंग असेल, अनेक गोष्टी शिवरायांकडून शिकण्यासारख्या आणि ऐकण्यासारख्या, बघण्यासारख्या आहेत. मग हे छत्रपती शिवरायांचे विचार लोकांपर्यंत गेले, आजच्या पिढीला जर कळले, मग त्यासाठी मी भक्तिशक्तीचं उभारणी त्या ठिकाणी केली, आपण पाहिलं असेल. त्याचबरोबर आता नगरपालिकेमध्ये पहिलं शिवराज्याभिषेकाचं संकल्पचित्र आपण त्या ठिकाणी उभं केलं होतं, ते त्या ठिकाणी असेल. आणि त्याचबरोबर कुणाचा जन्मदिवस असो, वाढदिवस असो, लग्न असो, आपण भक्तिशक्तीची प्रतिमा त्यांना भेट देतो. मी पंढरपूरहून त्या प्रतिमा मी साधारण 200-250 प्रतिमा त्या ठिकाणी 9 इंचाच्या असतील किंवा 12, 16, 17, 18 इंचाच्या असतील, अशा उंचीच्या प्रतिमा त्या ठिकाणी भेट देत असतो, जेणेकरून त्यांच्या घरामध्ये ती प्रतिमा जाईल आणि मुलांना सुटावं हे छत्रपती शिवाजी महाराज आपले, हे तुकाराम महाराज, क्या बात, हे भक्ती ही गरज. आणि त्याचबरोबर शिवविचार जर खऱ्या अर्थानं पोचायचा, शिवरायांनी ते डोक्यात घेणं गरजेचं आहे, डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट बरोबर नाही. बरोबर म्हणून ही प्रेरणास्थानं सातत्यानं लोकांसमोर यायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही पहा, माझं राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान आपण उभं केलं. मग राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान केलं, मग छत्रपती शिवरायांना घडवणारी ती राष्ट्रमाता होती, राजमाता होती. मग ती कशी होती, मग त्याचं एक संकल्पचित्रसुद्धा आपण राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान, जे गावदेवी मैदानाला लागून आहे, त्या ठिकाणी आपण उभं केलं. मग आज तिथे नतमस्तक होतात, मुलं येतात, शाळांच्या सहली त्या ठिकाणी येतात, राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाळ शिवाजीराजे यांचं दर्शन घेण्यासाठी. अशा अनेक गोष्टी. आता त्याचबरोबर की हा अंबरनाथ शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असावा, ही अनेक वर्षापासूनची मागणी होती. ती मागणी आम्ही लावून धरली, आणि ती लावून धरत असताना मी आमदार डॉक्टर बालाजी केणकर असतील किंवा खासदार साहेब यांच्याकडे ती मागणी केली की अंबरनाथ शहराला अश्वारूढ पुतळा आपल्याला पाहिजे. मी निवेदनापूर्वी मागणी केली, पेपरला बातम्या त्या ठिकाणी आल्या, आणि नुसत्या आल्या नाही तर त्या कुठे असावा हे सुद्धा त्यांना सांगितलं की अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये जे कल्याण बदलापूर रोड आहे, त्या रोडला समोर त्या ठिकाणी प्रांगणामध्ये भव्य दिव्य असा त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा व्हावा. आणि त्या केलेल्या मागणीला आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांनी प्रयत्न केले, आणि एकाच दिवसामध्ये 2.5 कोटी रुपयाचा GR काढून एकनाथजी शिंदे साहेबांनी लगेच त्याला मंजुरी, निधी पण त्या ठिकाणी दिला. आणि आता त्या ठिकाणी त्याची जी काही सर्वपक्षीय बैठका घेऊन त्याचा पुतळा कसा असावा, काय असावा, तर त्यासाठी सुद्धा तो प्रयत्न त्या ठिकाणी तो अंतिम टप्प्यामध्ये तो आलेला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला एक अश्वारूढ पुतळा सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिसेल. म्हणजे इतकं छान नेतृत्व जे प्रभागाचाच नव्हे तर शहराचा आणि आपल्या गावाचा, म्हणजे आता मला वाटतं महाराष्ट्रामधल्या पण काही तालुक्यांच्या जबाबदाऱ्या तुम्हाला दिल्या, म्हणजे इथून तुम्ही अंबरनाथ ते परभणी असेल, म्हाडा असेल, अशा ठिकाणी तुमचं जाणं येणं, मग ते कसं तुम्ही बघा, जेव्हा साहेबांनी उठाव केला शिवसेना वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी शिंदे साहेबांनी जो उठाव केला, जी क्रांती केली, ती खूप महत्त्वाची आहे. कारण की शिवसेना काँग्रेसच्या वलसणीला बांधण्याचं काम उभाटानं त्या ठिकाणी केलं होतं, आणि ते सर्वसामान्य मराठी माणसाला, हिंदुजनांना ते हे होत नव्हतं. आणि मी साहेबांनी घेतलेला जो काही निर्णय, त्या निर्णयाला साथ देण्याबरोबरच त्यांनी मला ती एक जबाबदारी दिली की संघटना बांधणी. आणि त्यावेळेचा काळ प्रचंड प्रतिकूल होता, खूप काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील, सगळ्या अडचणींच्या होत्या. मग त्यावेळेस पहिली मला जबाबदारी दिली दक्षिण मध्य मुंबई, ज्यामध्ये वडाळा असेल, धारावी असेल आणि माहीम असेल, या 3 विधानसभेची जबाबदारी पक्षनिरीक्षक म्हणून, शिवसेना पक्षनिरीक्षक म्हणून मला जबाबदारी दिली. आणि मुंबईतून शिवसेना आलेली, आणि पुन्हा मुंबईमध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला साहेबांनी ही जबाबदारी दिलेली आहे. पण ती जबाबदारी संघटना, म्हणजे त्या ठिकाणी गटप्रमुख असेल, बुथप्रमुख असेल, शिवदूत निमणी असेल, शाखा प्रमुख असेल, ह्याची बांधणी कशी करायची, कुठल्या माध्यमातून करायची, म्हणजे महिला आघाडी, युवा सेना आणि आपले पॅरेंट शिवसेना, तर ती त्या ठिकाणी आपण उभी केली. त्यानंतर मला परभणी लोकसभा खासदार साहेबांनी सांगितलं, सुभाजी हे तुम्हाला हे अत्यंत कठीण जबाबदारी आहे आणि हे तुम्हाला करायची आहे. परभणी लोकसभा ज्यामध्ये 6 मतदारसंघ येतात, त्याचं पक्ष निरीक्षक म्हणून पद माझ्याकडे आहे.
आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून आपल्या म्हाडा लोकसभामध्ये म्हाडा म्हणजे लोकसभा. माळशिरस असेल, सांगोळा वगैरे असेल, म्हाडा असेल, या 4 विधानसभेची म्हणजे त्या म्हाडा लोकसभेची सहसंपर्क पद त्या ठिकाणी मला वा. दिलं. आणि नुसतं दिलं तर त्याला मी न्याय पण दिला आणि हम्म. कुठलीही अपेक्षा पक्षाकडे न करता हम्म. मी आज 9-10 तास ज्या परभणी लागतात त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून जाऊन पक्ष संघटना वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि आज त्याचं फळीत त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून साहेब नेहमी ॲप्रिशिएट करतात. बघा, Appreciate करतात, बरोबर. कार्यकर्त्याची इच्छाशक्ती खूप मोठा आहे. आज ज्यांच्याकडे खूप काय आहे परंतु त्यांनी नाही केलं, नाही केलं. त्यांनी कुठल्या जबाबदारी स्वीकारल्या नाही. पण जर शिंदे साहेबांनी आपल्या जर जबाबदाऱ्या दिल्या तर त्या जबाबदाऱ्या लिहिल्या पार पाडणं, त्यांचा विश्वास आणि प्रामाणिकतेने ते त्या पूर्ण करणं आणि विश्वास सार्थ केला म्हणून हे आपलं काम आहे की नाही. आणि ते काम आम्ही त्या ठिकाणी केलं. म्हणून तुमच्यावर त्या जबाबदाऱ्या ते देत गेले, कारण तुम्ही यशस्वीपणे पार पाडतायत त्या. यस. Yes. नुसतं तेच नाही, मला अजून एक सांगतो की तुम्हाला कौशल्य विकास विभाग आहे जो मंगलप्रभात लोढा यांच्याकडे होता. बरोबर. तर त्या अशासकीय सदस्य म्हणून माझी नेमणूक केली खासदार साहेबांनी, मंगलप्रभात लोढा साहेबांनी. वा. मी त्यावेळेस नरेंद्र मोदींच्या हस्ते 500हून अधिक कौशल्य विभागाचे जे काय प्रकल्प चालू होणार होते प्रस्ताव, म्हणजे जिथे ग्राम पातळी होती, ज्या ठिकाणी जे पिकतं किंवा ज्या व्यवसायाची गरज आहे बरोबर. त्या व्यवसायाचं ट्रेनिंग त्या ठिकाणी द्यायचं. तर अशासाठी ते पूर्णपणे प्रस्ताव त्या ठिकाणी कौशल्य विभागाकडून होता. तर त्यावेळेस सुद्धा मला ते डॉक्टर अभंग भंग वगैरे ते जे सदस्य त्या ठिकाणी होते आणि 5 IAS त्या ठिकाणी होते. वा. आणि त्या ठिकाणी मी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून साहेबांनी मला जी काही जबाबदारी दिली तर ती सुद्धा डॉक्टर रामास्वामी ते आयुक्त त्या ठिकाणी होते आणि ती जबाबदारी सुद्धा मी लिहिली पार त्या ठिकाणी पाडलेली आहे. सुभाषजी, गावदेवी मैदानाचं तुम्ही रूप पालटलं. प्रभागातच नव्हे तर आजूबाजूच्या जवळचे रस्ते पण तुम्ही चकाचक केले आणि आता स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उद्यानाची निर्मिती होतीये नव्याने. आम्ही तर खूप आतुर आहे की ते कधी सुरू होणार आहे, म्हणजे लोकार्पण होणार आहे. मग तुम्ही प्रभागामध्ये नेमकं काय करायचं ठेवलंय? सगळं तर झालंय. अंबरनाथ पूर्वेला असणारं गावदेवी मैदान कसं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की हो. दुर्लक्षित होतं. मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी सुविधा करण्याचा प्रयत्न केला, परंतु मागच्या 2 वर्षापूर्वी नगरविकास विभागाचा 2 कोटी रुपयाचा निधी मी शिंदेसाहेबांकडून मंजूर करून घेतला आणि त्यामध्ये खेळाडू, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, व्यायामपटू या सर्वांसाठी किंवा जॉगिंगला येणारे जे ज्येष्ठ नागरिक महिला असतील तर त्यांच्यासाठी इनबिल्ट सगळं काय करता येईल वा. त्यासाठी एक परिपूर्ण एक गावदेवी मैदान असावं, राष्ट्रपती ज बालोद्यान असावं, हे आपण निर्माण केलेलं. 12माही संगीतमय आणि प्रकाशमय. वा. मग त्या ठिकाणी जे भगवा तलाव म्हणजे काळा तलावापूर्वी वराचे भगवा तलाव, तर त्या ठिकाणी संगीत जॉगिंग ट्रॅकला ऐकलं जायचं आणि ते करण्यासाठी माझे गेले अनेक वर्षापासून प्रयत्न होता. आणि तो प्रयत्न म्हणजे लोक जेव्हा जॉगिंग करतील तर त्यावेळेस त्यांना संगीत ऐकायला मिळेल. त्या ठिकाणी भावगीतं त्या ठिकाणी गाणी त्या ठिकाणी ऐकता एकदम मृदू आवाजामध्ये असं पूर्ण वेदरप्रूफ साऊंड सिस्टीम आपण ती लावून घेतली. प्रकाशमय म्हणजे त्या आतमध्ये मुळं खेळत असताना जो जॉगिंग ट्रॅक जो बंदिस्त आपण केलेला आहे तर त्या ठिकाणी लोक जॉगिंग करत असतील किंवा वॉकिंग त्या ठिकाणी करतात, सकाळ संध्याकाळ ते करत असतात. खेळाडूंसाठी विविध प्रकारचे ग्राउंड निर्माण केलेले. आज तुम्ही पहा की सर्व स्तरावरची म्हणजे वडील आले, वडिलांचा मुलगा आला, त्याचे वडिलांचे वडील आले, 3 ते 4 पिढ्या त्या मैदानावरती त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनमुराद आनंद त्या ठिकाणी आणि एकमेव मोकळा श्वास घेण्यासाठी ते मैदान आहे. मग ते मैदान विकसित करायलाच पाहिजे आणि ते मी खासदार साहेबांकडे संकल्पना मांडली. त्यांनी मला त्याचा हे मी जे काय केलेलं आहे ते अंबरनाथकरांना भूषणा वाटेल आणि त्यांना उपयुक्त होईल अशाच वास्तू या ठिकाणी निर्माण केल्यात. दुसरं आपण पाहाल की व्यायामपटूंसाठी अद्यावत वातानुकूलित छत्रपती संभाजी महाराज ही व्यायामशाळा त्या ठिकाणी निर्माण केलेली. बरोबर. ग्राउंड फ्लोअरला महिलांसाठी महिला सक्षमीकरण सबलीकरण व्हावं त्यासाठी वेगळे रोजगार स्वयंरोजगार प्रशिक्षण देता येतील. तर त्यासाठी तिथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र उभारलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा त्या ठिकाणी आपण केलेला आहे. ओपन जिम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी योगासाठी योगा सेट योगा स्टेज आपण बनवले. बरोबर. असं तुम्ही पाहाल की अत्यंत चांगलं असं त्यामध्ये सुद्धा काही लोकांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही बायपास करून ते काम पूर्णत्वास नेलं आणि साहेबांनी जेव्हा उद्घाटनाला आले त्यासुद्धा कौतुक त्या ठिकाणी अशा वास्तू निर्माण व्हायला पाहिजेत असं इतरांसुद्धा त्यांनी सांगितलं. आणि बरोबर त्यानंतर तुम्ही आता बाबासाहेब पुरंदरेंचं जे खुले नाट्यगृह उद्यान होतं अत्यंत दुर्लक्षित त्या ठिकाणी होतं. त्या वास्तूला एक परिपूर्ण वास्तू बाबासाहेबांच्या नावाप्रमाणे
ते व्हावं यासाठी तो प्रयत्न माझा होता. मग त्यासाठी सुद्धा नगरविकास विभागाच्या सोयीसुविधा योजनेच्या अंतर्गतला निधी मंजूर करून घेतला आणि तो मंजूर केलेला निधीसुद्धा त्या ठिकाणी काही नतभ्रष्टांनी बिलो टेंडर्स टाकून सुद्धा तो अडवण्याचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा संबंधित जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने ते काम करून घेणं, खालच्या मधल्या 50x35 असा ओपन स्टेज, भव्य दिव्य स्टेज, त्या ठिकाणी एकांकिका असेल, नाटक असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्यासाठी तो उपयुक्त होईल. समोरचा भाग जो आहे तो पूर्णपणे लॉन वगैरे त्या ठिकाणी असेल. राईट साईडला जो भाग असेल त्या ठिकाणी ओपन जिमचं साहित्य आणि पहिला मजला मी विशेषतः त्या ठिकाणी बनवून घेतला. त्याला बॅक साईडनी पायऱ्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर तो पहिल्या मजल्यावरती 560 स्क्वेअर फुटाचा एक हॉल त्या ठिकाणी केलेला आहे की कला असेल, क्रीडा असेल किंवा शिवप्रेमी नागरिक असतील किंवा नाट्य संस्कृती परंपरा जमणारी अनेक संस्था मंडळं त्या ठिकाणी, तर त्यांना विविध गोष्टी करता तो सराव करता किंवा उपयुक्त ठरेल तर त्यासाठी तो एक हॉल सभागृह पहिल्या मजल्यावरती निर्माण केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते शिवराज्याभिषेक हे जे काही प्रसंग आहेत ते प्रसंग दर्शविणारे भित्तिशिल्प तैलचित्र भित्तिशिल्प त्या ठिकाणी आपण उभं करतोय. आणि ती पण एक बघण्यासारखी वास्तू तुम्हाला दिसेल येत्या काळामध्ये. तिचं काम चालू आहे, परंतु आता निवडणुका कधी लागतील त्यापूर्वी जर झालं तर त्याचं लोकार्पण होईल. परंतु थोडंसं अजून एक चांगलं नेटकं करायचं आहे म्हणून त्याला थोडासा अवधी त्या ठिकाणी. मग आता ज्या निवडणुका पुढे होऊ घातल्यात तर तुम्ही तर सगळंच केलंय. मी मगाशीच म्हटलं की तुम्ही काय नाही ठेवलं, सगळं अख्खा प्रभाग एकदम छान चकाचक आहे. मग पुढची तुमची कार्यप्रणाली नेमकी काय? आता माझा प्रभाग केला नाही तर आजूबाजू वार्ड नंबर 44 असेल, 45 असेल, 35 मधले काय रस्ते असतील, नागरिकांनी माझ्याकडे जे काय माझ्याकडे आले माझं काम बघून तर त्या सर्वांना वार्ड क्रमांक 44 मधले रस्ते संपूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते आपण केले. त्याचबरोबर वार्ड क्रमांक 45 मधले सुद्धा संपूर्ण रस्ते कॉन्क्रीटचे त्या ठिकाणी झाले. एका दुसरा त्या ठिकाणी राहिला असेल पण तो सुद्धा केलेला आहे. आजूबाजूच्या वार्डमध्ये सुद्धा मागितले तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न आपण केलेले आहेत. आणि आता बघा की नुसता आपण विकास केला नाही तर लोकांची जनसंपर्क असेल किंवा लोकांना ज्या सोयीसुविधा म्हणजे त्या आरोग्याच्या बाबतीमधले असेल, शैक्षणिक बाबतीमधले कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिरं त्या ठिकाणी असतील, अशा विविध गोष्टी खेळाडूंसाठी, लहान मुलांसाठी 30 नोव्हेंबरला दरवर्षी सुवर्णाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चित्रकला भव्य दिवस आंतरशालेय चित्रकला स्पर्धा त्या ठिकाणी घेतली जाते. असे अनेक उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी आपण अंबरनाथ करणार दिलेले सर्व स्तरावरच्या व्यक्तींना. आणि ते देत असताना आज बघा की तुमची ध्येय जर तुमचा विचार बदलला ना, विचार बदलला तर शहर बदलतं. आम्ही काम करत असताना आम्हाला अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अनेक अडथळे त्या ठिकाणी आणले, परंतु त्याच्यावरती न थांबता आम्ही त्याला बायपास म्हणजे दुसऱ्याची लाईन छोटी करण्यापेक्षा आपल्या कामाची, आपल्या कार्याची लाईन मोठी करावी. बरोबर, हा एकच ह्याच्यातून आपण त्या ठिकाणी चाललो. आणि म्हणून हे कामं आम्ही अडथळा निर्माण करण्याच्या मागे न लागता तो अडथळा कसा दूर होईल आणि बायपास कसा तयार करता येईल ह्याने चाललो. म्हणून आज जनसामान्यामध्ये कामाच्या बाबतीमध्ये एक मॉडेल प्रभाग म्हणून आपण उभा केला. याचं एक समाधान मला ह्या ठिकाणी लाभतं. आणि ह्यासाठी माझ्या मतदारांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, महिलाकडे ह्यांनी जे काही सहकार्य केले हे खूप महत्त्वाचं, ते विसरता कामा नये. म्हणून प्रत्येक गोष्टी दिवाळी असो, कुठल्या अडीअडचणी असो, प्रसंग असो, आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभं राहत असतो. आता तुम्ही एक प्रश्न विचारला की नेमकंपणानं पुढे काय, की अजून बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी अंबरनाथकरांना आपल्याला द्यायच्या आहेत. मग त्यामध्ये अंबरनाथ शहरामध्ये एक फार्मिंग सोसायटी आहे. त्या फार्मिंग सोसायटीमध्ये एक 65 एकरचं रिजर्वेशन त्या ठिकाणी आहे. ते रिजर्वेशन डेव्हलप म्हणजे त्या ठिकाणी काय बोलता येईल त्याला की शहरामध्येच एक ग्रीन फॉरेस्ट उभं करणं. म्हणजे एक सुंदर अशी बाग ग्रीन फॉरेस्ट. तर ते एक संकल्प त्या ठिकाणी आम्ही आमदारांच्या डॉक्टर बालाजी किनीकरांच्या निवडणुकीच्या वेळेस तो संकल्प आम्ही त्या ठिकाणी वचननाम्यामध्ये दिलेला आहे आणि तो होणार. तो सुद्धा करण्याचा 65 एकरमध्ये सगळं सुविधायुक्त असं गार्डन, ज्याला मुंबईला महालक्ष्मी रेसकॉर्समध्ये त्याला ते काय बोलता येईल ते म्हणजे आपल्या भाषेत थोडक्यात म्हणायला गेलं तर एक ऑक्सिजन पार्क तुम्ही बनवणार आहात की जिथे. तर त्यासाठी आम्ही खासदार साहेबांकडे सुद्धा ती एक मागणी करणार आहे. ते एक फॉलो करायचं आहे. अंबरनाथ शहर हे एक टेम्पल सिटी म्हणून उद्यास आणण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल की प्राचीन शिवमंदिराचा एक वाराणसीच्या धर्तीवरती
तो कॉरिडॉर म्हणजे Corridor. हां, त्या ठिकाणी जे काही भक्त येतात, जे शिवभक्त येतील, यात्रेकरू येतील, तर त्यासाठी अद्ययावत सुविधा, पार्किंगची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर त्या वाळधुणी नदीचं शुद्धीकरणचा भाग असेल, अशा गार्डन वगैरे सगळ्या गोष्टी असतील, भक्तनिवास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर ते करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात, तर त्याच धर्तीवरती शहरामध्ये सुद्धा विविध ठिकाणी जे काही कॉर्नर्स आहेत, जे काही चौक आहेत, तर त्याच धर्तीवरती डेव्हलप करणं, तो एक माझा एक संकल्पना त्या ठिकाणी आहे. लोकांना अभिप्रेत असणारं, मग ते शैक्षणिक असेल, वैद्यकीयदृष्ट्या असेल, आरोग्याच्या दृष्टीने असेल, किंवा पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये असेल, लोकांना जे काय अभिप्रेत आहे ते त्या गोष्टी देण्याचं काम हा सुभाष साळुंखे केल्याशिवाय राहणार नाही. हा वचन आणि हा संकल्प या निमित्ताने मी तुम्हाला देतो. फक्त एक संधी असते बघा, नगरसेवक का व्हायचं होतं याचं उत्तर मी माझ्या कामातून निर्माण करून दिलेलं आहे. म्हणजे जर संधी मिळाली व्यक्तीला, राजसत्तेशिवाय पर्याय नाही. जे तुमच्या मनातल्या संकल्पना असतील त्या जर खऱ्या अर्थानं उतरायचे जर असतील तर तुमच्या हाती सत्ता असणं गरजेचं आहे. मग सत्ता म्हणजे काय? नगरसेवक पद आहे, नगराध्यक्ष पद आहे, आमदार आहे, खासदार आहे. तर हे जे ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, तर पदं अनेकाकडे आली, बरोबर, पण त्या पदाचा उपयोग काही लोकांनी स्वतःसाठी केला, बरोबर. हे तर उदाहरणं तुम्हाला माहितीच आहेत, बरोबर. परंतु जर संधी मिळाली, पक्ष नेतृत्वाने अजून जी काही जबाबदारी वेगळ्या पद्धतीने दिली, तर या शहराचा एक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून, बरोबर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं विकसनशील आणि सर्वसामान्यांचं पुढारलेलं शहर, जसं आपण 10 वर्षामध्ये हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे विकास झालेला आहे. बरोबर. शहराचा आपण बघतो विविध वस्तू मोठ्या मोठ्या वास्तू त्या ठिकाणी कॉन्क्रीट युक्त असं रस्ते या ठिकाणी संपूर्ण शहराचे झाले. वेगळ्या गोष्टी या ठिकाणी नाट्यगृह असेल किंवा शूटिंग रेंज असेल, शिवमंदिराचा कॉरिडॉरचा विकास असेल, उद्यानं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असेल, नेहरू उद्यानचा विकास असेल, हे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार यांच्या संकल्पनेतून जे निर्माण झाले. आणि मग त्यांची संकल्पना जर आणायची असेल तर त्याच विचारांना, त्याच गोष्टींना काम करणारे खालची फळीसुद्धा असणं खूप गरजेचं आहे. स्वतःकरता मला काहीतरी पाहिजे तरच मी काहीतरी करेल असा छोटा विचार न करता ब्रॉड विचार करणं ही गरज ह्या शहराला त्या ठिकाणी आहे. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला तेच अपेक्षित आहे. वा, क्या भाषामध्ये. आणि विक्रमजी शिंदे साहेब हे शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी, त्याच्या कर्तृत्वाला न्याय देण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. ते नेहमी सांगतात की खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आम्ही कोल्हापूरच्या अधिवेशनाला गेलो होतो, शिवसेनेचं अधिवेशन त्या ठिकाणी होतं. त्या अधिवेशनामध्ये श्रीकांतजी शिंदे साहेबांचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की राजा का बेटा राजा नहीं बनेगा. क्या राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो मेहनत करेगा वही राजा बनेगा. आणि हां, हे त्यांनी जाहीर केलं. आणि अनेक वेळा शिंदे साहेबसुद्धा हे सांगत असतात, जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम एकनाथ शिंदे करेल, हे शिंदे साहेब नेहमी सांगत असतात. आणि आपण पाहतो की काही लोक नुसता कार्यकर्त्याचा वापर करतात आणि सोडून देतात. पण शिंदेसाहेब एवढ्या उंचीवरती, आज काय शिंदे साहेबांना नेहमी ज्युनियर संबोधलं जायचं, आमच्या नंतरचे आले, परंतु शिंदे साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिलं. त्यांनी स्वतःवर असणाऱ्या कार्यकर्त्याचे पाय खुंटले नाहीत. बरोबर. त्याचा अभ्यास असेल, त्याचा विकास असेल, त्याच्यातलं कर्तृत्व आहे ते कधी खुंटवलं नाही, की कमी केलं नाही, त्याला दूर नाही केलं. त्याला सोबत घेऊन प्रत्येकाला ज्याच्या कार्यानुसार, कर्तृत्वानुसार त्याला वाव दिला. म्हणून शिंदेसाहेब या ठिकाणी आज आपण पाहतो की शाखा प्रमुखापासून सभागृह नगरसेवक, सभागृह नेते, अनेक म्हणजे त्या ठिकाणी मंत्री झाले, पालकमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाले. ह्या पायऱ्या ज्यांनी चढलेल्या आहेत हे आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहेत. आणि त्यांचा अभिमान हाच आमच्यासाठी स्फूर्ती आहे. आणि म्हणून आम्ही एवढं काम करू शकतो. तर आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या विभाग प्रमुख आणि आत्ताच्या शिवसेनेच्या विधानसभा संघटिका सुवर्णाताई साळुंखे. मी त्यांचं स्वागत करतो. जय महाराष्ट्र. कशा पद्धतीने तुम्ही प्रभागाच्या सेवेसाठी, महिलांच्या सेवेसाठी आपण कार्य करत आहात? बरीचशी कार्य अशी महिलांच्या मधले सुप्त गुण सक्षमी करण्यासाठी आपण हे काम करत आहोत. त्यासाठी संवाद फाउंडेशनचं असं बिना राजकीय असं संवाद फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यामुळे आम्हाला महिलांपर्यंत पोचता येतं आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही या संस्थेची स्थापना केली.
त्याच्यामध्ये महिलांच्या हाताला काम कसं मिळेल ह्याच्यासाठी विविध आम्ही प्रशिक्षणं त्याच्यामध्ये राबवली जातात. त्यामुळे आमचा श्रावण उत्सव हा कार्यक्रम ह्याच्यामध्ये महिला कसं आपण एखादं प्रशिक्षण बोललं तर महिला त्याला लक्ष देत नाहीत किंवा बरोबर. एखाद्या आरोग्याविषयी बोललं तर लक्ष देत नाहीत. पण असं महिला उत्सव किंवा श्रावण उत्सव असा जेव्हा आपण कार्यक्रम ठेवतो तेव्हा महिला अगदी आवर्जून येत असतात. आणि त्याच्यात आम्ही सुरुवात अशी केली की बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड ही काळाची गरज, की महिलांना हे पटवून दिलं की आत्ताचा होणारा कचरा निर्मिती ह्याच्यावर आपण आळा कसा घालू शकतो. तर जास्तीत जास्त बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड यूज करून आपण त्याचे विल्हेवाट लवकर वातावरणात ते विरघळू शकतात. आणि जो आता आपण बघतो की नेहमी गटार तुंबलेली असतात, नाले तुंबलेली असतात, त्याचं कारण आपण जेव्हा शोधायला जातो, जेव्हा आम्ही स्वच्छ सर्वेक्षणचं सर्वे करत होतो घरोघरी जाऊन, त्यावेळेला हे आमच्या निदर्शनात आलं आणि त्याचं अवेअरनेस कॅम्प म्हणून आम्ही हा कॅम्प ठेवला होता आणि त्याला अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. आणि ते आम्ही विविध शाळेमध्ये जाऊन विद्यार्थिनींसोबत संवाद साधून हा काम केला होता. तुम्हाला त्या संवाद फाउंडेशन ह्या नावावरूनच वाटत असेल की हे खास लोकांशी संवाद साधण्यासाठी आम्ही हे नाव ठेवलं, की लोकांचे, कारण संवादातून बरेचसे प्रश्न सोडवले जातात. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या मार्फत काम करतोय. आणि ते काम करत नुसतं आरोग्याचंच नाही तर महिलांच्या कलागुणांना कसा उमा मिळेल, वेगवेगळे खेळ ठेवले जातात तिथे. त्याच्यात वेगवेगळे त्यांना प्रशिक्षण कसं दिलं झाले, ब्युटी पार्लर, रांगोळी. त्याच्याशिवाय त्या जास्तीत जास्त डिजिटल कशा होतील, म्हणजे डिजिटल तुम्ही गुगल पे थ्रू ते त्यांचा वेळ कसा वाचेल, लाईट बिल कसं भरू शकतील, त्या गुगल पे कसं करू शकतील ह्याचंही आम्ही प्रशिक्षण घेतलं. त्याचबरोबर ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना बिचारांना कधी फंड नसतो, कधी बोनस नसतो, तर अशा महिलांसाठी 2014ला मी त्यांचं महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण येथे मी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं होतं. तर त्या बऱ्याच महिला म्हणजे जवळजवळ 2000 महिलांना त्याचा लाभ झाला. आणि ते रजिस्ट्रेशन केल्याबरोबर त्याच्याच बरोबर जनधन अकाउंट, झिरो बॅलन्स अकाउंट हेही मी त्यांना ओपन करून दिलं. म्हणजे महिलांना अकाउंट खातं का ओपन करावं हे त्यांना माहीत नव्हतं, पण ते ओपन केल्यामुळे त्यांना आधी त्याची व्हॅल्यू माहीत नव्हतं. पण जेव्हा प्रथमच त्यांना गॅस सबसिडी त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले तेव्हा ते पासबुक घ्यायला त्यांना त्याची व्हॅल्यू कळायला लागली, पासबुक घ्यायला आले. आणि त्याच जनधन अकाउंट बरोबर त्यांना जवळजवळ 2 लाखाचा विमा सरकारकडून मिळायला लागला. आणि त्याच्यातच त्याचा उपयोग त्यांना असा झाला की जेव्हा करोना काळ होता त्यावेळेला त्यांच्या हाताचं काम थांबलं होतं, कोण घरात घ्यायला तयार नव्हतं, त्यावेळेला PM रिलीफ फंड ह्याच्या मार्फत त्यांना प्रत्येक महिन्याला पैसे येत होते, 500 रुपये असे 1,500 त्यांना आले. आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांच्याकडून घरेलू कामगारांसाठी 1,500 असे त्यांना 3,000 त्यांना हक्काचे त्यांच्या थेट त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले. त्याचबरोबर आता ज्या 55 वर्ष पूर्ण झाले घरेलू कामगार त्यांनाही 10,000 रुपये निधी मिळतोय. आणि ह्या जेव्हा लोकांपर्यंत आपण पोहोचवतो ह्या ज्या सरकारी योजना आहेत तेव्हाच लोक आपल्याला अटॅच राहतात. आणि कुठलाही, मला नेहमी वाटतं की कुठलाही नागरिक सरकारी योजनेपासून वंचित राहता कामा नये. त्याचबरोबर आरोग्य कार्ड, जे पहिलं महात्मा फुले आरोग्य कार्ड होतं ते आता मोदीजींनी काढलंय आरोग्य कार्ड म्हणून, तर तेही आपण लोकांपर्यंत पोहोचवले. 5 लाखाचा दवाखान्याचा खर्च त्याच्यामध्ये मोफत आहे. श्रमयोगी कार्ड, त्याच्याबरोबर आपण आधार कार्ड जेव्हा प्रथमच सुरू झाले तेव्हा पहिला कॅम्प आपण आपल्या संवादच्या कार्यालयात लावला होता. त्याचबरोबर आता विविध योजना, लाडकी बहीण योजना ह्याच्यात अफलातून ही तर चालली, ह्याच्यात 2000पेक्षाही जास्त फॉर्म आपल्या ऑफिसमधून भरले गेले आणि एकही महिला त्याच्यापासून वंचित राहिली नाही. त्यांना सगळ्यांना त्याचा फायदा झाला आहे. असे विविध कामं करता करताच जो महिलांच्या समस्या आहेत काही ते पण सोडवताना संवाद फाउंडेशन हे नेहमी कार्यरत राहिलेलं आहे. आणि आम्ही असं पण बघितलंय की तुम्ही सासूसून पुरस्कार, म्हणजे त्यांच्यात सुद्धा कलागुणांना वाव मिळावा आणि ज्या महिला आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केले, मग ती संकल्पना कशी काय तुम्हाला? दरवर्षी असा महिला मेळावा ठेवला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजात आपण वावरताना बघतो की सासूसून कुठल्या चांगल्या आहेत. की मला नेहमी वाटतं की आपण बाहेरचे ऍक्टर्स बोलवण्यापेक्षा त्यांना बोलवण्यापेक्षा आपल्याच विभागात अशा काही नाविन्यपूर्ण काम केलेल्या महिला आहेत तर त्यांचा सत्कार करावा. तर त्याच्यामध्ये बेस्ट सासूसून पुरस्कार असे आम्ही शोधून काढले. उत्कृष्ट कुटुंब, जे बरेच वर्ष एकत्रित राहत आहेत, 5 भाऊ 5 सुना, असं 30-35 जणांचं कुटुंब एकत्र राहतं, अशा कुटुंब आम्ही शोधून काढले, त्यांचाही सत्कार केला. उत्कृष्ट सून असा पुरस्कार देऊन सत्कार केला. तसंच मायलेकी पुरस्कार, असं म्हणजे कष्ट करून
मुलगी आपल्या तिच्या मुलीला, हा. क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करते आणि आईही करते, अशा मायलेकींचाही आम्ही सत्कार वाव. केला. असे विविध कार्यक्रम महिलांच्या कलागुणांना आणि महिला सक्षमीकरण होण्यासाठी आपण राबवत आहोत. म्हणजे नेहमी वाटतं की एकही महिला किंवा एकही नागरिक कुठल्याही सरकारी योजनेपासून वंचित राहता कामा नये, हा नेहमी माझा मानस असतो. त्यासाठी मला मी एक प्रयत्न विचारायचं करत आहे असते. की निवडणुका लागल्यावर मुलांसाठी शिबिरं राबवणं, मुलांना शालेय वस्तूंचं वाटप करणं, ह्या ज्या काही गोष्टी सुरू होतात, पण करिअर मार्गदर्शन शिबिराचं आणि तुमचं जे काही नातं आहे ते फार जुनं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? करिअर मार्गदर्शन आज सातत्याने 24 वर्ष आम्ही करिअर मार्गदर्शन शिबिर हे करत आलेलो आहे. आणि त्यामुळे कसं होतं, आई वडील आणि मुलं ह्यांच्यामध्ये जो संभ्रम असतो की 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर कुठल्या मार्गाला Field ला, जावं, हां. कुठल्या फील्डला जावं, हे त्यांना विचार करण्यासाठी जो संभ्रम असतो, तो संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही जे महाराष्ट्रातले चांगले वक्ते असतो ते सादर करतो. मागच्या वेळेस यजुवेंद्र महाजन यांना बोलवलं होतं आणि आपल्यातून गर्दी त्या कार्यक्रमाला होती. आणि बरेचशा आपल्या समस्या घेऊन तिथे म्हणजे त्यांचं जर आपण मोटिवेशन बघितलं तर खरंच आपल्याला वाटतं की मी पण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असे विविध वक्ते आपण आणून लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्याच्यातून बऱ्याच जणांनी प्रेरणा घेऊन, म्हणजे आजही काही विद्यार्थी भेटल्यावर आम्हाला सांगतात की साहेब आम्ही तुमचा कार्यक्रम वा. अटेंड केला होता आणि त्याच्यातून मी हे केलं की मी ह्या क्षेत्रात जाणार म्हणून. असेही विद्यार्थी आपल्याला भेटतात. तुम्हाला शिवसेना विभाग प्रमुख म्हणजे शिवसेना महिला विभाग प्रमुख जे पद होतं आणि आता शिवसेना अंबरनाथ विधानसभा संघटिका पद आहे, तर याबाबत काय सांगाल? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ज्वलंत विचार, हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत काम करतच होतो. पण साहेबांनी उठाव केल्यानंतर लोकसभेची जी निवडणूक आली आणि विधानसभेची निवडणूक आली, त्याच्यात अगदी आम्ही महिलांनी हिरिरीने काम केलं. म्हणजे पूर्ण अंबरनाथ विभागात प्रचारात्मक जे काम केलं ते पाहून मला तो खरंच मान दिलेला आहे आणि त्याचं मी गौरव केलेला आहे. आणि त्याच्यात शिंदे साहेबांचं खूप खूप त्याच्यात मी आभार मानते. आणि मला वाटतं आपल्या शिवसेनेच्या उपनेत्या विजयाताई पोटे आहेत आणि कल्याणच्या आपल्या जिल्हा प्रमुख आहेत की छायाताई वाघमारे, त्यांनी सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक केलं. हो, त्यांनी सुद्धा, म्हणजे मला आठवतं की ते आमचा जो प्रभाग होता त्यांना माहिती आहे हा प्रभाग हा पूर्णपणे संरक्षित आहे म्हणून जास्त प्रचार करायला पण त्या प्रभागात आला नाही, कारण पूर्णपणे तो माझ्यावरच सोपवला होता. जिथे जिथे त्यांना वाटत होतं आपल्याला जायची गरज आहे तिथे अगदी आवर्जून जाऊन त्या प्रचार करत होत्या, तिथल्या महिलांना भेटत होत्या. पण आमच्या इथे यायची गरज लागली नाही, कारण त्यांना माहिती आहे अगदी चोखपणे मॅडम तिथे सांभाळतायत, साहेब सांभाळतायत, असं त्यांना विश्वास होता. नक्कीच. तुम्ही जर पाहिलं असेल की आज आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे या प्रभागाचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक सुभाष साळुंके आणि त्यांच्या पत्नी संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांनी आपल्याशी एक मोकळं ढाकळं पद्धतीने म्हणजे बिनधास्तपणे आपल्याशी संवाद साधला आणि त्यांच्या संस्थेचं नावच संवाद आहे आणि तो संवाद त्यांनी साधलाय. येत्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये असं नेतृत्व आपल्या प्रभागाला पुन्हा एकदा तुम्हाला मिळवायचं आहे. तुमचं अमूल्य योगदान, तुमचं बहुमूल्य मत तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे नक्की यांच्या पाठीशी उभे राहा, या दाम्पत्याच्या पाठीशी उभे राहा आणि आपलं मोकळं ढाकळं जे पेज आहे त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मुलाखतीसोबत. धन्यवाद.